जमलेल्या मान्यवरांचे आणि सभा मंडपात जमलेल्या शाळेच्या मान्यवरांचे मी डॉक्टर अश्विनी केसकर सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ॲडव्होकेट विशाखा समाधान बोरकर यांच्या बंदिस्त रूढीच्या बेड्यातून या अप्रतिम कविता संग्रहाचं आज मीरा प्रकाशन या संस्थेतर्फे प्रकाशन होत आहे. भाव दाटून यावा तेव्हा शब्दबद्ध होते कविता. क्षितिच्या पलीकडे जगणे खुणावून जगणे शिकवते कविता. मनात उठलेल्या वादळांना मोकळे करून जाते कविता. हे शब्द आहेत विशाखा यांचे. कविता सुचते कशी यावरच त्यांनी हे लिहिलेलं आहे. कवितेतून जगणाऱ्या आणि जगण्यातून कविता शोधणारी ही कवयित्री आहे. यांचं भावविश्व अतिशय मोठं आणि विस्मयकारक आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहातील कवितांची नुसती शीर्षक जरी आपण वाचली तरी लक्षात येईल की त्यांच्या लेखनाचा आवाका किती मोठा आहे. स्त्रीच्या भावभावनांची आंदोलनं, समाजातील विषमता, रूढी परंपरा, पीडितांची वेदना, स्त्रियांवरील अत्याचार आणि त्याविरुद्धचा लढा अशा कितीतरी विषयांवर त्यांनी संवेदनशीलपणे लेखन केलेलं आहे. त्यांच्या कवितांविषयी बोलण्यासाठी आज मान्यवरही उपस्थित आहेत. तर फार वेळ न घालवता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा शिर्के. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि आपल्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या मान्यवरांचे आपण स्वागत आणि सत्कार करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर माननीय सुरेश कुमार वैद्यनाथ यांचा सत्कार करावा अशी मी आपले मीरा प्रकाशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कोटे यांना विनंती करते. कृपया त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करावा. यानंतर श्री बालाजी सुतार यांचा सत्कार करण्यासाठी मीरा प्रकाशनच्या वतीने आमची भावी डॉक्टर सोनाली संतोष कोटे तिला मी आमंत्रित करते. त्यानंतर रमा नागोडा मॅडम त्यांचा सत्कार करण्यासाठी पुन्हा मी डॉक्टर सोनालीला विनंती करत आहे. डॉक्टर सुभाष गवळी यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर अरुण संतोष कोटे यांना मी विनंती करत आहे. सौ शशी डंभारे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर संतोष कोटे यांना मी विनंती करते. डॉक्टर विजय शिर्के यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर
डॉक्टर संतोष कोटे यांना मी विनंती करते. यानंतर काही पाहुणे खाली आहेत. श्रीमती सुगंधा सुहास शिरवळकर यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर संतोष कोटे यांना विनंती करते. सुहास शिरवळकर हे नाव महाराष्ट्रालाच काय महाराष्ट्राच्या बाहेरही अगदी सगळ्यांना माहिती आहे. दुनियाभरामध्ये सुहास शिरवळकर माहिती कसं तरी नसेल. यानंतर सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंबुरे यांचा सत्कार करण्यासाठी मी त्यांना स्टेजवर विनंती करते येण्यासाठी. आणि डॉक्टर संतोष कोटे यांना मी विनंती करते की त्यांनी श्री अंबुरे सरांचा सत्कार करावा. प्रसिद्ध चित्रकार आणि फाय फाउंडेशनच्या पुरस्काराचे सन्मानार्थी ते आहेत. या सर स्वागत आपल्या. धन्यवाद सर. यानंतर ममता सिंधुताई सत्कार सुप्रसिद्ध गझलकार याचा सत्कार करण्यासाठी मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करते. आणि डॉक्टर सोनाली हिला विनंती करते की तिने ममता मॅडमचा सत्कार करावा. सिंधुताई सपकाळ हे नाव या कोण हे सांगण्याची गरज आपणास न पडावी. तर त्यांच्या कन्या बाकी बजा है एक है तो नहीं बोल गया असेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मीरा प्रकाशनचे सर्वे सर्व असलेले डॉक्टर कोटे. डॉक्टर संतोष कोटे हे व्यवसायाने अत्यंत कुशल असे स्त्रीरोग तज्ञ आहेत. मला वाटतं बऱ्याच जणांना माहितीच आहे ही गोष्ट. डॉक्टर असूनही इतर पदव्या ऐकून आपण अचंबित व्हाल. सर BMS MD DGO तर आहेतच, पण त्याचबरोबर डिप्लोमा इन मेडिको लीगल सर्व्हिसेस लॅबची पदवी घेतली सरांनी LLB
BA सायकॉलॉजी या पदवी त्यांनी संपादन केले आहे. सरांचे मूळगाव राळेगण सिद्धी असले तरी गेली 20 वर्षे शिरूर येथे मीरा नर्सिंग होम या आपल्या प्रशस्त रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. अपेक्स इन्शुरन्स या कंपनीसह मागील 15 वर्षांपासून वैद्यकीय व्यावसायिकांच्या मेडिकल केसेस सर हाताळत आहेत. गोकुळ वृद्धाश्रम येथे मागील 15 वर्षांपासून मोफत आरोग्य सेवा, दत्तक योजना अंतर्गत गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य योजना, वृद्धांसाठी आपण योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवा, कुमारी मातांसाठी स्वपुष या संस्थेमार्फत आरोग्य सेवा, मोफत गर्भसंस्कार वर्ग या सर्व आरोग्य सेवेव्यतिरिक्त आणि आरोग्य क्षेत्रापेक्षा अतिशय वेगळ्या अशा मनोरंजन कला क्षेत्रात सुद्धा सरांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सरांची काही सामाजिक चित्रपटांची निर्मिती सरांनी केली आहे. त्यापैकी कोटी, व्हिडिओ पार्लर, रेडू, वशा हे चित्रपट आहेत. अयोध्या वर्सेस लंका, सावित्री ही नाटके तसेच सुखदुःखाच्या रेषा, कजराळे या मालिकांची निर्मिती सरांनी केली आहे. सत्यानंद थिएटर्स अहमदनगर या संस्थेचे उपाध्यक्षपद, सांस्कृतिक कलादर्पण मुंबई या संस्थेचेही उपाध्यक्षपद सर भूषवित आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया वर सुद्धा सरांनी आपला ठसा उमटवला आहे. ओम आर्ट्स म्युझिक मराठी, ओम आर्ट्स हिंदी, ओम आर्ट्स टॉकीज हे सरांचे YouTube चॅनल सुद्धा आहेत. युफोरिया नावाचा एक रेकॉर्डिंग स्टुडिओ सरांच्या आणि संगीत विद्यालय सरांच्या नावावर आहेत आणि ते आम्ही बघितलं आहे. सरांच्या हॉस्पिटलच्या इथेच सरांचा स्टुडिओ आहे. खूप छान असा स्टुडिओ, प्रत्येकाने भेट द्यावी. याशिवाय ओम पंचकर्म सेंटर शिरूर, डॉक्टर फिटनेस जिम शिरूर हे सुद्धा उपक्रम सर राबवित आहेत. सो कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी डॉक्टर फोटेंना मी आमंत्रित करते. नमस्कार. स्टेजवरील सर्व मान्यवर, आपले प्रमुख पाहुणे माननीय सुरेश कुमार वाडाळकरांना, इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये बालाजी सुतार सर, सौ शशी रंबाळे मॅडम, रमा मॅडम, हनुमंत चौंगुडे सर, सुभाष गवारी सर, माझे मित्र विजय शिर्के आणि रवी डोला साहेब आणि या ठिकाणी जमलेले माझे सर्व मित्र. खरं तर आजचा हा दिवस कधी येईल असं मी मागचे 10 वर्ष या दिवसाची वाट पाहत होतो. पुस्तक प्रकाशन करावं, या पुस्तक लिहावं हा तर खरा माझा प्रांत नाही. कारण कुठलंही पुस्तक लिहिण्यासाठी जे काही तुमच्यात शक्ती लागते, ताकद लागते, शब्द संपदा लागते, त्यात एकही गुण माझ्यात आहे असं मला मुळीच वाटत नाही. कारण पेशाने मी डॉक्टर आहे, सर्वतज्ञ आहे आणि त्या व्यवसायात मी पूर्णपणे स्वतःला अडकवून घेतलेला आहे किंवा सेवा देत आहे. त्यामुळे मला इतर विषयांमध्ये काही करावं असं राहिलं नव्हतं खरं. पण आयुष्यात एक तरी पुस्तक निर्माण करावं ही माझी मनोमन इच्छा होती. कारण चित्रपट निर्मिती हाच मुद्दा आहे की जेव्हा वैद्यकीय सेवा आपण देत असतो लोकांना, त्यावेळी ती सेवा अशी की त्यामध्ये इतर काहीतरी करावं आणि वेळ द्यावा असा अजिबात वेळ तुमच्या हातात नसतो. त्यामुळे कला क्षेत्राशी कितीही निगडित असलं तरी चित्रपट निर्मिती मला निर्माता म्हणून मी झालो. कारण मला कुठलंही असं काम करता आलं नाही. मी स्वतः कुठे ऍक्टिंग करावी, त्या वेगळं दिग्दर्शन करावं, काहीतरी लिहावं असं मला ते जमलंच नाही, ते कधीच नाही जमलं. आता कविता आणि पुस्तक हा तर माझा प्रांतच नव्हता कविता. की मी कधीतरी कविता आवडीने ऐकल्या, खूप पुस्तकं वाचली असं काही नव्हतं. कारण वैद्यकीय क्षेत्रात हीच गोष्ट होते की तुम्ही एका विषयाला धरून एक प्रावीण्य मिळवलेलं असतं आणि इतर आवडी किंवा इतर तुमच्या सगळ्या छंदांना तुम्हाला बाजूला ठेवायला लागते. या माझ्या आयुष्याला थोडीफार कलाटणी देणारे या ठिकाणी बसले आहेत त्या रमा मॅडम, ही खरी गोष्ट सांगतो मॅडम की पुस्तक असो, झाडं असो, मित्र असो किंवा जे काही माझे स्वतःचे काही जे छंद आहेत त्यांना खतपाणी घालायचं आणि ती आवड जोपासायची ही कला हे फक्त आणि फक्त मॅडम. जे जे काही केलं ते तुमच्यामुळे. आता मीरा प्रकाशन सुरू करण्याचं हे महत्वाचं असं होतं की मीरा हे माझ्या आईचं नाव आहे. मी जे काही प्रोजेक्ट चालू केले ते आईच्याच नावाने केले.
माझ्या आईचं वय 75 आहे, पण आम्ही त्या काळात मीरा नाव ठेवलेलं मला अजूनही विशेष वाटतं की किती सुंदर नाव ते ठेवलं असेल. म्हणजे मला 12 मावशी आहेत आणि 8 मामा आहेत, 20 भावंडांमध्ये, आणि सगळी नावं विचारलं तर आज सुद्धा ती नावं इतकी वेगळी आहेत. शकुंतला, मीरा, किंवा ही नावं कशी सुचली असतील विशेष. आणि माझ्या मामांची नावं दगडू वगैरे अशी आहेत. आता तो भेदभाव त्यावेळी का केला हे मला आठवत नाही खरं. मुलींची नावं इतकी सुंदर ठेवली दगडू, किंवा अशी काही नावं काय ठेवली. दगडू नावाला माझा आक्षेप नाहीये, पण ती तुलनेने नाव मला ती इतकी वाटली नव्हती. आता मीरा नावाने मीरा प्रकाशन असेल, आणि माझी आई शिक्षिका होती, आणि त्यातल्या ती मराठीची शिक्षिका होती, आणि ती मलाही शिकवायला होती. सर्वसामान्य परिस्थितीतून जेव्हा आम्ही जात होतो, म्हणजे अगदी खाण्यापिण्याचे हाल होते, कारण पूर्वीचे प्राथमिक शिक्षक किंवा माध्यमिक शिक्षक आपण स्वतःचं घर कसं कसं सांगणार, आणि वडीलही मुख्याध्यापक होते, आणि गावोगाव फिरणे, प्रत्येक गावात जाणे, 2 वर्ष इकडे 2 वर्ष तिकडे काढणे, असा आमचा प्रवास चालू होता. आणि या प्रवासामध्ये मग असं झालं की आई मराठीची शिक्षिका असूनही एक मर्यादा येतात की काय निर्माण करावं, काय मुलांना शिकवावं, मुलं घडवावी, आणि त्या पुढे ते थांबतं गणित. म्हणजे मुलं मोठी करणे बस, या पुढे ते गणित जात नाही. पण वयाच्या त्या टप्प्याला माझ्या आईशी माझ्या अटॅचमेंट इतक्या दृढ आहेत की मला असं वाटलं की एका शिक्षिकेने काय निर्माण करावं, तर स्वतःचं पुस्तक निर्माण करावं. मी आईला खूप वेळा रिक्वेस्ट केली की आई आपण पुस्तक लिहितच का तू, पण आता वय निघून गेलं, मला ऐकलं काय असेल, आईला ते काही निर्मिती जमली नाही. मग मी सर्च करत राहिलो आणि आईच्या नावाने आपण मीरा प्रकाशन करा, काय निर्माण करूयात असं मला सारखं आठवत होतं. काय करू, माझे इथे माझे सहकारी मित्र आहेत, गवारी सर आहेत, त्यांचं मावळी प्रकाशन अतिशय उत्तम आहे. मी लोकांना विचारायचो या प्रकाशनासाठी मी काय करू का, जेणेकरून मला पुस्तक निर्मितीत पडता येईल, किंवा मला पुस्तक निर्मितीचा आनंद मिळेल, किंवा मी पुस्तक निर्माण करणं हे माझं ध्येयच होऊन गेलं की मला पुस्तक निर्माण करायचं. वेगवेगळे विषय सापडत गेलो, काय गेलो, आणि नशिबाने एंटरटेनमेंट हा माझा वेगळा जरी ग्रंथ असला किंवा माझा आवडीचा जरी भाग असला, तरी पुस्तक निर्मिती हे वेगळं गणित हे मला नंतर लक्षात आलं. म्हणजे अनेक लोकांना भेटल्यावर फक्त पुस्तक छापणे म्हणजे पुस्तक निर्मिती नाही, हे माझ्या नंतर खूप काळाने लक्षात आलं की अरे नाही, फक्त पैसे देऊन पुस्तक निर्मिती होत नाही, हे मला खूप उशिरा लक्षात आलं खरं तर. आता या ठिकाणी बसलेल्या ज्या कवयित्री आहेत विशाखा बोरकर, त्यांचा असंच माझा फेसबुकवरून संपर्क आला, त्यांचे लेख वाचले मी, आणि मला लक्षात आलं यांचं लिखाण थोडंसं वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल की एका प्रकाशकाचं एका लेखकाशी पहिल्यांदा भेट आज झाली आमची. म्हणजे आम्ही अद्याप कधीही भेटलेलं नव्हतं, जे काही फोनवर व्हायचं ते व्हायचं. आणि या काळात मला जेव्हा त्यांच्या कविता PDF वर मिळाल्या तेव्हा मला एक लक्षात आलं कारण हे काहीतरी वेगळं आहे, हे काही ते समाजाला देण्यासारखं आहे. म्हणजे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात ज्यावेळी मी होतो त्यावेळी सुद्धा पोथी असेल, रेडिओ असेल, या विषयातून सुद्धा सामाजिकच काहीतरी द्यावं हे माझ्या सुरुवातीपासून डोक्यात होतं. जेव्हा त्यांच्या कविता वाचल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं आणि या सगळ्या रूढींवर घाला घालणाऱ्या सगळ्या कविता आहेत, आणि विशेषाने त्यांचे बाबा गेलेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना जे दुःख झालंय किंवा त्यांच्या वडिलांशी जे अटॅचमेंट्स आहेत त्या मला फार महत्वाच्या वाटल्या खरं तर. म्हणून मी त्या विषयाकडे जास्त आकृष्ट झालो, आणि त्यांच्या कविता वाचल्यानंतर मात्र मी ठामपणे ठरवलं की आपण ह्या कविता प्रकाशित केल्या पाहिजे. आता त्यांची प्रकाशक म्हणून काय अडचण होती मला माहित नाही. मला असं वाटतं त्यांच्याकडे 2-3 प्रकाशक असे होते की त्या ह्या कविता माझ्या अगोदर प्रकाशित करायला तयार होते. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की मॅडम असं करू नका, मी नवीन प्रकाशक म्हणून मी काहीतरी करणार आहे, मला ही संधी द्या करतात. आणि तिथून हा खरं प्रवास सुरू झाला. त्या मला वारंवार फोनवर मार्गदर्शन करायच्या, ISBN नंबर म्हणजे काय, पुस्तक कुठून छापायचं, पोथी कशा काढायच्या, वितरित काय करायच्या, युट्यूबवर माहिती मिळव, मित्रांना माहिती मिळव, सगळं करता करता अतिशय खडतरपणे आमचं 4 वेळा ते ISBN रिजेक्ट व्हायचं. मी त्यांना म्हटलं ते जाऊ दे ना ISBN, आपण कसं छापू पुस्तक, घरोघर जाऊन देऊन नसल्यानंतर तर काय होतं. म्हणजे ISBN सुद्धा काय असतं आणि रजिस्ट्रेशन कसं करतात हे मला खरं तर माहित नव्हतं. आता यापेक्षा महत्वाचा होता मुद्दा की आज हा सोहळा इथे या ठिकाणी घ्यायचा पुस्तक प्रकाशनाचा. जेव्हा मी रमा मॅडमना विचारलं की हे काय असतं, तर खरं तर एखाद्या ऑपरेशनची तयारी सोपी असते असं मला वाटायला लागेल. कारण भाषा, ते शब्द, तो प्रोटोकॉल, आलेले लोक, त्यांची उंची याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हती. काय आपण करायचं, आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये खूप चांगली सोय असते की दुसरं कोणी बाहेर येत नाही.
तुम्ही काय करताय हे दुसरं कोणी पाहायला येत नाही का, तेव्हा ती फार महत्वाची गोष्ट असते आमच्या बाबतीत आणि ती तयारी आमची सोपी असते. म्हणजे मी पहिल्या ऑपरेशनला जेवढं घाबरलो नव्हतं तेव्हा ह्या सोहळ्याला जास्त घाबरलो होतो. मग मुद्दे लिहून काढ, वहीवर लिहून काढ, 5-6 वेळा ते वाचून काढ, पण असं होईल की ते काय मुद्दे आहेत याच्यापेक्षा जे जमेल ते बोलू. काय लोक म्हणतील की नवीन प्रकाशित आहे, ह्या चुका पोटात बाकी काय म्हणणार नाही, त्यामुळे मी ठरवलं तिचे असेल ते बोलू. आता एक आदत पडला मला. तर मुद्दा असा येतो की या रूढींच्या बाबतीत जे मुद्दा आहे, मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो की सर्वोत्तज्ञ असल्यामुळे या कवितांचा माझा कसा संबंध आला खरं तर. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1-2 उदाहरणं अशी आहेत की मी ताराच्या हॉस्पिटलला असताना जेव्हा मी रजिस्ट्रार होतो मेडिसिन डिपार्टमेंटला, ते रात्री राऊंड न घेतल्यामुळे आमचा एक पेशंट रात्रीच एक्सपायर झाला होता. मी थोडा ऑन द कॅमेरा तरी मी सांगतो. आणि ही गोष्ट माझ्या सकाळी लक्षात आली. म्हातारी बाबा होती 90-92 वर्षांची आणि गांभीरचं राऊंड लागले सकाळी 5:30ला. आणि मी रजिस्ट्रार म्हणजे इन्चार्ज असल्यामुळे मला विचारणार ते 5 नंबरचा पेशंट कसा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे सर माझ्याबरोबर राऊंड घेऊन आलं, त्यांनी पेशंट एक्सपायर होता. मी ठीक आहे सांगितलं. ते सरांनी माझी बरीच मोठी कारवाई केली की अरे तू इन्चार्ज असून तुला एक्सपायर झालेलं पेशंट सुद्धा माहिती होतं, म्हणजे हे भयानक. अर्थात माझ्या हाताकडे जे डॉक्टर होते त्यांनी ते हँडल केलं होतं, पण मला माहित नव्हतं. या एका गोष्टीमुळे मी हॉस्पिटलला कितीही वाजता रात्री 11-12-1 वाजता असा राऊंड घेतो की मला ती धास्तीच बसून गेली. काय होतं पेशंटचं आपण काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. 6वी डिलिव्हरी माझ्या हॉस्पिटलला लागली होती. 6वी डिलिव्हरी झाल्यानंतर मी 11-11:30ला राऊंडला गेलो मॅडम. तर 11-11:30ला ती भिंतीकडे तोंड करून झोपलेली होती आणि मी तिला उठवलं की मॅडम उठा, काय कसं आहे, पोट बरं आहे काय. पण ती काही उत्तर द्यायला तयार होईना. माझ्याकडे तोंडच करायला तयार होता आणि बाळ मला जवळपास दिसायला तयार होता. तर मी अगदी तिला हलवून उठवल्यानंतर तिने माझ्याकडे तोंड केलं. ती भयानक रडत होती, तिचं तोंड सुजलेलं होतं, हाताला लागलेलं होतं. आणि मी विचारलं बाळ कुठे आहे. तर तिने फक्त हाताने सांगितलं आणि त्या बेडच्या खाली ते बाळ होतं एका ट्रे मध्ये आणि त्याला मुंग्या लागलेल्या होत्या. ती जी ओली नाळ असते ती खायला त्या मुंग्या लागलेल्या होत्या. आणि त्या बाळाचा असा चिरचिर आवाज येत होता. ते रडून क्षीण झालं होतं आणि आता जाण्याच्या मार्गावर होतं. मी त्या बाळावर खूप ओरडलो, अरे हे अशी कुठं पद्धत असते, आई आहे हे ते सगळं महिला काय पाहिजे ते बोलवत. माझा राग अनावर झाला होता. तिने मला 2च शब्दात उत्तर दिलं की डॉक्टर माझा नवरा आत्ताच दारू पिऊन मला येऊन मारून गेलेला आहे. आता मला 6व्यांदा मुलगी झाली. हे माझं तोंड सुजलंय आणि आता माझा सहनशीलतेचा अंत झालाय. पण ही मी मुलगी जन्माला घातली, तिने माझ्या अगोदर जावं आणि मग मी उद्या सकाळी कशी जाणार. एका आईची ही परिस्थिती की तिचं बाळ तिच्या बेडच्या खाली मरतंय आणि ती वरती झोपून ही गोष्ट सहन करते, यापेक्षा भयानक रूढी आणि भयानक रूढींचं जोखड काही असावं स्त्रीवर असं मला वाटलं नाही. करता हे फार मोठं उदाहरण. त्या दिवशी मी खरंच विचार केला की इतक्या रूढी आहेत का की अगदी ती त्या स्त्रीची जबाबदारी समजून तिला झालेलं 6वं मूल तिने मारावं, स्वतःचं मूल किंवा मरणासाठी आईने वाट पाहावी, यापेक्षा भयानक अवस्था मी पाहिलेली होती. आमची छोटी दुसरी उदाहरणं असतात. आमचे गवारी सर बऱ्याचदा माझ्याकडे भूल द्यायला येतात. बाळ पोटातून बाहेर पडल्यानंतर अर्धवट मुलीत सुद्धा त्या आईचं पहिलं म्हणणं असतं मला काय झालं. पहिल्या खेपेला ते काही झालं तरी ऍक्सेप्ट करतात, पण दुसऱ्या खेपेला तो मुलीमधला जो 20 मिनिटांचा ताणतणा असतो, बाळाची माहिती सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना सांगायला लागतं मी खरं बोलतोय, शपथ तुम्हाला मुलगा झालाय, खरंच असलं हे सांगायला लागतं. ही विशेष गोष्ट म्हणजे अर्धवट खोलीत असलेल्या सुद्धा महिलेच्या डोक्यावर या गोष्टीचा किती पगडा असला पाहिजे. त्याच्याही पुढची गोष्ट अशी आहे की आम्ही विचारतो की मॅडम आता 2 मुली झाल्या, ऑपरेशन करायचं का. ते विचारतात, सासूबाईंना विचारते, मिस्टरांना विचारून सांगते आता करू नका, तुम्ही बाहेर विचारा. मला एक विशेष वाटतं की 2 किंवा 3 सिझर झाल्यानंतर पोट उघडलेल्या अवस्थेत सुद्धा स्वतःच्या शरीराचा 1% निर्णय घेता न येणे, यापेक्षा भयानक परिस्थिती काहीच असू शकत नाही. ही अशी काही उदाहरणं जर ऐकली ना तर तुम्हाला असं विशेष वाटेल की डॉक्टर लोकांना हे जवळून कसं समजतं. तर याचं उत्तरच आहे की डॉक्टर आणि वकील इथं काही खोटं लपत नाही.
हे सांगण्यासारखे प्रसंग होते म्हणून मी सांगितले. याच्यानंतर या रुढींमध्ये की या परंपरेमुळे अडकलेल्या अनेक स्त्रियांच्या अनेक कथा आहेत. याच गोष्टीतून मी काही वर्षांपूर्वी सोफोश नावाच्या संघटनेबरोबर काम केलं. कुमारी मातांसारखे प्रश्न समोर येतात की एखाद्या मुलीला 7वी 8वी 9वी मध्ये कुठतरी गावाला गेले असते, प्रोग्रामला गेले असते, कार्यक्रमाला गेले असते आणि 2 आणि 3 महिन्यानंतर पालकांच्या लक्षात दिले की प्रेग्नन्सी राहिलेली आहे. त्या घराची अवस्था जर पाहिली ना तर ती इतकी भयानक असते. वडिलांना जीव द्यावासं वाटतं, मुलीला पळून जावंसं वाटतं, सगळं घर मुलीला मारतं, आई तोंड दाखवायच्या लायकीची नसते, मुलीला आईला मारताय, सगळं घर विस्कळीत होतं. मग त्या मुलीचं घर पाठ ठरतो किंवा काय ऍडजस्टमेंट ठरते, पोलीस स्टेशनला जाता येत नाही. हे जे प्रश्न आहे की हे इतके भयानक आहेत. मी जवळपास 22 मुलींच्या अशा गोष्टींसाठी लिगली जी काही मदत मला करता येईल, त्यांची जी काही डिलिव्हरी करता येईल आणि त्यांचं रिॲप्लिकेशन करता येईल, या गोष्टीत प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तुम्हाला या गोष्टींचा पुस्तकांशी काय संबंध? वयाच्या एका स्टेजला असं होतं की एक परिपक्वता ही येते असं मला वाटतं. म्हणजे माझ्यात आलेली आहे, तुम्हाला वाटत नसेल करायची, पण मला असं वाटतं की वयाच्या 50ला हे लठ्ठपणे दिसत असतं की आपण काय केलंय, काय होतंय आणि आपण काय केलं पाहिजे. याची जेव्हा जाण निर्माण होते त्यावेळी कुठल्या तरी चांगल्या निर्मितीची इच्छा आपल्याला उत्पन्न होते. त्यातून मग मला जेव्हा ऍडव्होकेट आमच्या कवित्री आहे विशाखा मोडकर मॅडम, जेव्हा त्यांची ही कविता आठवली, त्यातलं नेमकं आई पण वडिलांसाठी आणि महिलांसाठी रुढींवर घाला घालणाऱ्या जेव्हा कविता मला दिसल्या, त्यांनी हे मनोमन ठेवलं की आपण हे पुस्तक प्रकाशित करूया. आई वडिलांच्या बाबतीत म्हणाल तर मी खास सांगतो की मी आजही नशिबवान आहे की माझे आई वडील अजूनही घरदाखत आहेत, चांगले आहेत. माझी आई मला विचारते की म्हणजे मी वडिलांना विचारतो की ते कधीच समाधानी नसतात माझ्या बाबतीत. त्यांना असं वाटतं की काय करत असतो रे, काय नाही दिवसभर. मी वडिलांना एकच प्रश्न विचारतो की मी काय करू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यांचं एकच उत्तर असतं, तू घरी शांत बसला मला बरं वाटतं, तू काय नाही केलं तर मला बरं वाटतं, काय करतो नाही काय करू नको. म्हणजे आई वडिलांची इतकी इच्छा असते. आणि मला आई रोज सकाळी विचारते तेव्हा मी तुला किती दिवस पाहिजे, काय उत्तर द्यावं. आईला मी सांगतो मरेपर्यंत. कुणाच्या मरेपर्यंत, माझ्या का तुझ्या मरेपर्यंत. फार मोठी भावना आहे आई वडिलांची की म्हणजे आई वडिलांच वाटत असतं की मुलं चुकतात, मुलांनी असं वागायला पाहिजे, मुलांचं प्रेम असतं नसतं किंवा जे काही तुमचे दोष असतील हे असतील, पण मुलांना पण आई वडील तितकेच प्रिय असतात, परिस्थिती कुठलीही असो. त्या गोष्टीवर माझा तरी ठाम विश्वास कोणाचा असो नसो. ठीक आहे, आज या कविता या माझ्या स्वरूपात कुठल्याही स्वरूपात जे माझं योगदान आहे प्रकाशनाचं, त्यातून या कविता तुमच्यापर्यंत पोहोचावा एवढीच माझी बांधल्यातून इच्छा होती. बऱ्याचदा लोकांना पैसा येतो, पैसा आल्यानंतर प्रकाश येतो पाहिजे हेही मला कळलं. कारण मी काल अण्णांशी बोलत होतो आणि आजही त्यांनी आमचे जे दुसरे सर त्यांना हे सांगितलं की तुम्ही काय म्हटलं की सरने एक वेगळा शब्द वापरला, प्रकाशकाला काहीतरी म्हटले सर हा म्हटलं. म्हणजे काय की लष्कराच्या बातम्या बातमी म्हणजे हा व्यवसाय असं त्यांचं म्हणणं होतं की हे पैसे याच्यातून पैसे येतील असं काही हे काही क्षेत्र नाहीये. ते मला म्हटले की तुम्ही वैद्यकीय व्यवसायात आहात, चित्रपट तुम्ही व्यावसायिक म्हणून केलेला नसेल. एक लक्षात आलं होतं की मी 20 ते 22 प्रकारचे व्यवसाय करतो. सुरुवातीला असं वाटायचं की हे सगळे व्यवसाय मला आता वैद्यकीय व्यवसायातून पैसे मिळाले म्हणून करावे. पण तुम्हाला खरंच सांगतो की काही काळानंतर तुम्ही कमावलेले पैसे तुमच्या असतात असं मला मुळीच वाटत नाही. त्याच्यावर अधिकार सांगणारे खूप लोक असतात. जेव्हा तुम्ही वाह्यातपणे खर्च करायला लागतात तेव्हा 100 लोक तुम्हाला विचारणारे असतात. ते पैसे तुमचे नसतातच. म्हणजे ते माझे कधी होते आणि कोणाच्या नाही ठरले ते मला माहितीच नाही खरं म्हणजे. त्यामुळं मी एक आमचे बिझनेस कोच आहेत त्यांना विचारलं, त्यांचा एक शब्द असतो अण्णा की तुम्ही 1 रुपया लावला असेल ना तर त्याचे कधी ते 75 पैसे करू नका. एवढं तत्व तरी मी गृहीत धरलं होतं. पण मी त्यांना हे सांगितलं होतं सर पैसे कमवण्याचे मला 25 क्षेत्र माहिती आहे, पण ज्याच्यामध्ये मिळेल म्हणून किंवा स्वतःसाठी म्हणून जी काही काम आहेत त्यातलं पुस्तक प्रकाशन हे माझ्याकरता सोडा, ज्याच्यात बिझनेस लावू नका. आणि त्यामुळे मी ह्या पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घेतलेला आहे.
असं माझ्या बरोबर इथे खूप प्रतिष्ठित लोक आहेत. मला खूप लोकांची नावं कळली. मॅडम सर युट्यूबवर इतक्यांदा ऐकत होते. मी आज पहिल्यांदा त्यांना पाहिलं. श्रीरंभाई मॅडम आहेत, त्यांची मी खूप वेळा फोटोग्राफ राव मॅडम बरोबर पाहिजे आहे. आणि हे जे बसलेत ना, हे मला सर का म्हणत होते मला माहित नाही. हे सगळे माझे वर्ग मित्र आहेत. खरं तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की आणि मी एकटा कुठं जाणार आहे, ह्या सगळ्या लोकांमध्ये मी एकटा पडेल, तुम्ही सगळे या. ते का माझ्या शब्दावर ते सगळे आले. आता हे आम्ही सगळे एका वर्गातले, शिर्के डॉक्टर असतील किंवा सगळेच आम्ही एका वर्गातले. ते मला सर म्हटलं तर मी अजून मागे सरकले. म्हणजे त्यांना फक्त क म्हणायचं तर काय पुढे सरक सर म्हटलं. मी चुकून ते सरक ऐकलं, पण ते सर म्हणत होते मला. ते आमच्या फील्डमध्ये मी तिला आताच म्हटलंय की अरे असं आहे की तू असं समजू नको की आता हे फील्ड आहे, की त्यांच्या फील्डमध्ये खूप मोठे आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करतो जेव्हा आपण लोक एकत्र होते, आपलं वेगळं फील्ड असतं. प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये हा ग्रेट असतो. पण तुमचा सन्मान हा फार मोठा आहे. तुम्ही मला या ठिकाणी संधी दिली, पुस्तक प्रकाशनाची संधी दिली. आणि मॅडम तुमचं मी खरंच विशेषाने करतो. तुम्हाला वाटेल मी वारंवार का म्हणतो, त्यांनी दिलेली झाडं असू द्या, पुस्तकं असू द्या, आता म्हणजे विचारूच नका. म्हणजे काय ते नातं निर्माण झाले. आणि त्यांच्यामुळे सुद्धा सुगंधा मॅडम असतील काय, त्यांचा जो ग्रुप आहे तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायचा असतो. मी आजपर्यंत कोणाला भेटलो नव्हतं खरं तर. तेव्हा तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुमचेही धन्यवाद सगळ्यांचे. आज या ठिकाणी तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विशाखा मॅडम तुमचं विशेषाने कौतुक की तुमच्या या कविता आज लोकांपर्यंत पोहोचतील, तुमच्या बाबांचे शब्द खरे ठरतील, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आणि त्या गोष्टीला माझा हातभार लागतोय याबद्दल मी माझ्या आई वडिलांचे तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मीरा प्रकाशनचे प्रकाशक डॉक्टर संतोष पटेल यांनी त्यांच्या भावना अगदी सुंदर शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि मुख्य म्हणजे इतका छान कविता संग्रह प्रकाशित करण्यामागची भावना ही किती मोठी आहे हे तुम्हाला आता कळलं असेल. आता आपण या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन करत आहोत. तर स्टेजवरील प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की सर्वांनी या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन करावं. मीरा प्रकाशनच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. व्यवसायाने प्रसूती शास्त्र तंत्र तज्ञ असल्यामुळे ही पहिली प्रसूती अतिशय सहजपणे आणि उत्तमपणे पार पडलेली आहे. आणि त्यांची अधिकाधिक सर्वांच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि असेच अनेक कार्यक्रम त्यांनी करावेत आणि आम्हाला बोलवावं. विशेष अभिनंदन कवयित्री विशाखा बरोबरताई यांचे. बंदिस्त तरुणीच्या भेटीतून ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि ह्या प्रकाशनात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना कवयित्रीला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुस्तकाविषयी सुद्धा बोलायचं आहे. यात माहिती देते, खूप मोठी माणसं व्यासपीठावर आहेत. हे पेशाने संगणक व्यावसायिक आहेत. 2 शतकांच्या संध्यावरच्या मूर्ती हा कथासंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. गावकथा या नाट्यसंहितेचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या 2 जगातला कवी या कथेवरच्या लघुपटास अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळालेले आहेत. गेल्या 20 वर्षापासून हे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. कथा कविता लिहित आहेत. अनेक दिवाळी अंकातून सुद्धा आणि वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले आहे. 2 शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी या कथासंग्रहास मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम आणि टी रघुनाथ हे पुरस्कार मिळालेले आहेत. याशिवाय विविध कथांना सर्वोत्कृष्ट कथांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
तर मी श्रीयुत बालाजी सुतार यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शाहीर सुरेशण्णा वाघाळकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंचावर आणि मंचासमोर सुद्धा सर्वांना नमस्कार. कवयित्री विशाखा बोरकर यांचं या पहिल्या ललिता ग्रंथाचं प्रकाशन झालं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. पोटे सरांचं जे आता प्रास्ताविक इथं त्यांनी केलं ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की इतरांनी त्याच्यावरती त्यानंतर फारसं कोणी बोलायची गरज उरलेली आहे असं मला वाटत नाही. नंतर त्यांनी इतकं छान पद्धतीनं त्या प्रांजळ शैलीमध्ये त्यांचं मनोगत व्यक्त केलं की पुस्तकाबद्दल आपसूक असं कळून आलं सगळ्या कवितांमध्ये. इथे बोलायला सुरुवात करताना मी एकदा गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा मुद्दाचा उल्लेख करेन. त्यातली पहिली गोष्ट अशी की मला मी शैलीदार असं वागता नाही, मला फारसं चांगलं बोलता येत नाही, मला थोडंसं बरं लिहिता येतं पण मला चांगलं बोलता येत नाही. म्हणजे गाजवणारी भाषा अशी माणसं असतात ती वेगळी असतात आणि थोडंसं वेगळं आहे. मला नीट बोलता येत नाही. ते कोणी एक ठेवलं याच्यानंतर मी त्यांच्या पाहिजे कारण असं मी बोलायला उभा राहिलं की आज माझे पाय बोलायला लागतात ते त्याच्यामध्ये दिसत नाही समोर लोकांना. इथं खूप ज्यांचा मी प्रचंड चाहता आहे अशी माणसं इथं आहेत. हनुमंत चांदोडे आहेत, रमानाथ आहेत, शशी डब्बाले आहेत, अण्णा आहेत, दीपा देशमुख सर्व आहेत, मनीषा नाईक आहेत. खूप महत्वाचे असे चित्रकार मराठी साहित्यातले अनेक पुस्तकांना त्यांचे चित्र प्रचंड आशय संपन्न बनवून जातात असे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंबर सर इकडे आहेत आणि ज्यांच्या अतिशय निरामय आणि अतिशय प्रसन्न अशा शैलीतलं लेखन मला वाचायला नेहमी आवडतात. ते दिलीप जर चुकत नसेल मागा बसलेले आहेत. असे खूप चांगले लिहिणारी कारण लेखनात खूप उतरणारी अशी सगळी माणसं इथं असताना फारसं म्हणून मी सगळ्यांचा वेळ घेणार नाही. पोटे सरांनी ज्या सांगितलं तर त्यांची जी भूमिका मांडली त्याच्याबद्दल मला एक मुद्दाम गोष्ट सांगावीशी अशी वाटते. त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं, त्यांचे आभारही मानायचे मला वाटतं. आपल्याकडे अतिशय वाईट अशी गोष्ट महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये नेहमी घडताना बघायला मिळते, विशेषतः कवितेच्या संदर्भात की ती अशी आहे की कोणीही प्रकाशित कवींकडे बाहेर नजरेनं बघत नाहीत. म्हणजे लेखनाच्या क्षेत्रातला सगळ्यात उपेक्षित असा सगळ्यात ज्याची खिल्ली उडवली जाते असा जो माणूस असतो तो कवी असतो. कोणी कवीला बरं बघत नाही आपल्याकडं. त्याला उतर कवी सुद्धा त्याला बरेचसे जबाबदार असतात ही गोष्ट खरी आहे. पण एकूणच कवींकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. सामान्य लोकांचाही तो बऱ्यापैकी वाईट असतो आणि प्रकाशकांचा तर असतोच. कोणीही प्रकाशक कवितांची पुस्तकं प्रकाशित करायला सहसा गरजत नाही. हे कटू असलं वाईट असलं तर हे वास्तव आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रकाशक होण्यासाठी पोटे सरांनी प्रकाशक होण्यासाठी एखादं तरी पुस्तक आपण प्रकाशित करावं, आपल्या हातून ते यावं यासाठी जी धडपड केली, त्यांची जी इच्छा होती ती मला खरोखर दाद देण्यालायक वाटते. मी त्यांचे विशेष आभार मानेन की कदाचित त्यांच्या माध्यमातून हा एक नवा पाहायला पडेल की प्रकाशकांनी स्वतःहून कवीला अप्रोच व्हावं, कवीशी संपर्क करावा आणि तुझं पुस्तक मी प्रकाशित करतो असं म्हणावं. अशी जर प्रथा यानंतर सुरू झाली तर खूप आनंदाची गोष्ट असेल. सामान्यपणे असं होतं की कवी आपल्या कविता घेऊन इकडे तिकडे फिरत असतो आणि प्रकाशक म्हणजे इकडे कसं असतं पुण्यात मला माहित नाही पण आमच्याकडे मराठवाड्यात तर असं असतं की सेम असतं ना इकडे. आमच्याकडे असं होतं तिकडे की कवी त्या सगळ्या छपाईला वगैरे लागणारे पैसे द्यायचे, त्यांनी कागद चांगला निवडून विकत घ्यायचा, त्यांनी चांगला
तो काय म्हणतात तो नीती करणारा माणूस तरी निवडायचा स्वतः कवीने चांगला त्या सगळ्याचे पैसे करून द्यायचे आणि प्रकाशकांनी ज्या ISBN नंबरसाठी सरांनी धडपड केली तो फक्त ISBN नंबर त्याच्याकडे असतो तो त्यांनी द्यायचा इकडे त्याचं नाव छापायचं आणि त्या पुस्तकाचे गठ्ठे मग कवीनं छापून आणायचे आणि आपल्या घरी काढून ठेवायचे आणि हयातभर ते लोकांना वाढदिवसला नाव करायचं ते भेट देत राहायचं हे फार वाईट आहे म्हणजे कवींनी आपली आपण किती घालून घ्यावी याला काही मर्यादा असते म्हणजे म्हणाल की दुतर्फा पद्धतीने सगळं तर त्याला इथं छेद मिळतोय मला अतिशय चांगली गोष्ट वाटते की प्रकाशकांनी स्वतःहून कवी शोधून काढलाय आणि त्याच्याशी संपर्क केलाय आणि तुमचं पुस्तक प्रकाशित करायची मला संधी अशी विनंती केली काय तर मी घडवतोच फार अवघड प्रकार असतो कविता म्हणजे मी अनेक वर्षांपासून कविता लिहितो म्हणजे फार कविता मी लिहिलेली नाही 20 वर्षांपासून 20-25 वर्षांपासून मी कविता लिहितो आणि एक 100-125 कविता मी फार लिहिलेल्या असतील आता मध्ये आता काय झालं की फेसबुकवर कुणी आता आपण लिहित असतो कुठं काय काय ते छापून येतं किंवा आपण फेसबुकवर लिहितो आणि लोक त्याला लाईक वगैरे करतात आणि मला एका मुलाचा मेसेज आला की त्यांनी मी ही कविता लिहितो आणि मला काहीतरी मार्गदर्शन करा मी म्हटलं यार मीच अजून शिकतोय कविता लिहिणं मी काय मार्गदर्शन करणार तुम्ही कधीपासून लिहितो तुम्ही कविता किती लिहिल्या कविता तर मी असंच सांगितलं की 15 वर्षांपासून लिहितो आणि 100 लिहिल्या कविता तर तो पाठ्य म्हणाला की यार मी आता लिहायला लागलो 5-6 वर्षापासून 500 कविता माझ्या झाल्या आणि तर माझ्या संभाषणानंतर मी त्याला तेच मी नंतर कारण की मी तुम्हाला तेच सांगते की माझा फार अनुभव नाही करायचं लागतो मार्गदर्शन करायला जे माणसाकडे लागतं ते नाही माझ्याकडे तर त्याला ते पटलं तो म्हणाला की सर तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही मला विचारायचं म्हणजे असं होतं काय काय इतकं नाही मिळतं आणि त्यांचा असं समज असतो की यमक की कविता होत्या ओळीच्या शेवटी आणि काय दर ओळीच्या शेवटी की मग कविता होत्या असं अनेकांना वाटतं म्हणजे कविता हा सोपा लेखन प्रकार आहे असा लोकांचा विनाकारण समज असतो मला स्वतः म्हणजे मी कविता लिहितो त्यापेक्षा जास्त कविता वाचतो आणि थोडंसं गद्य स्वरूपाचं लिहितो आणि गद्य स्वरूपाचं विविध भाषांमधलं बरंचसं मी वाचतो मी एक बडा वाचक आहे अशी माझी समजूत आहे तर ह्या सगळ्या व्यवहारामध्ये ना मला असं स्वतःला असं वाटतं की कविता हा सगळ्यात अवघड प्रकार असतो लिहायला कविता ही जोखीम असते म्हणजे तुम्ही असं जाऊन म्हणता आलं तुम्हाला की कविता होते असं नाही होत कविता म्हणजे जबाबदारी असते रिस्क असते कविता आणि रंजन करणारी कविता लिहिण्याचा काळ आता संपलाय म्हणजे त्या बालकवींनी लिहिलं की ते हिरवे हिरवे गारगाडीचे ते तरुणांच्या महामारीचे त्या सुंदर महामारी ती खेळत होती वगैरे किंवा मी काही वर्षांपूर्वी असं लिहिलं होतं की मावळती सांगली थड्या चिंबोऱ्या देही चितळेला जाळा वगैरे नंतर मला वाटलं की चला आपल्याला पावसात नाही पडत तर चिंबोऱ्या देही जाळा पेटला वगैरे काय आपण लिहितो हा ना तर तो जो निसर्ग असतो ती हिरव्या हिरव्या गारगाडी जे आमच्याकडे दिसतच नाही तर आम्ही पूर्वाने शोधायची कुठं आणि तिचं अनुकरण करून कविता लिहायच्या कशाला असंही ते इथं मला जेव्हा कोणी बोलावं की रमा मॅडम आणि अण्णा मला सांगितलं तू ये आणि त्या कविता मला दिल्या वाचायला तर मला असं वाटलं की सगळ्याच कविता कदाचित उत्तम नसतील पण आपण कशाबद्दल लिहायच्या कविता हे या प्रवृत्तीला पाहिजे म्हणजे कवीने फक्त अशी सुखावणारी गोड गोड लोकांना बरं वाटेल अशी गाणी लिहिणं हे कवीचं काम नसतं कवीनं म्हणजे असं एक फार पॉप्युलर स्टेटमेंट आहे की कविता म्हणजे एक स्टेटमेंट असतं विधान कविता म्हणजे स्टेटमेंट असतं किंवा ते पर्पल ब्रेक नावाचं एक कोणीतरी होते त्यांचं एक इंग्रजी एक अवतरण आहे त्याचा एक हिंदी अनुवाद मी वाचला होता मला फार आवडला तो असा होता की वे नहीं पूछेंगे कि उस समय अंधकार क्यों था
वे पूछेंगे कि उस समय के कवि चुप क्यों थे. तर असं मला असं वाटतं की कवीनं हे बघायला पाहिजे. म्हणजे याच्यातली जी कविता मी आता चालू शोधलं, मी याच्यावरती वाचली होती, मला जी PDF आधी दिली होती त्यामध्ये मी वाचली ती. येथे रोज घडते हादसा नावाची कविता. आता मी जस्ट पुस्तक उघडलं आणि मला दिसली ती, मी वाचून दाखवतो. येथे रोज घडते हादसा, काहींना मिळतो न्याय, काहींचा होतो विसर. गुन्हाच ठरतो येथे ती स्त्री असण्याचा, ती अप्रोच करते एकटी, आम्ही मात्र भेटी केली. तिची जात कोणती आहे ठरवू नका आता तरी, कारण तुमचीही मुलगी चालत असते रस्त्याने एकटीच भावा. कित्येक दाबली प्रकरणे अशी, कित्येक हरवल्या पीडिता, त्या सुरक्षा आणि त्या बळ घडण्याचे समाजकंटक जगतील आनंदाने आणि पीडिता हरवत राहतील नाही. तर शेवटचं एक प्रवास सोडा, बाकीचं सोडा म्हणजे तो बराचसा उपदेश केल्यासारखा आहे. त्याच्या आधीचा जो सगळा भाग आहे ना, तो कवी कशासाठी लिहायचं असतं त्याचं उदाहरण घालून देणारा भाग. म्हणजे आपण सगळीकडे हादसे होताना बघतो, आपण पोकरणी होताना बघतो, आपण ती खैरलांजी होताना बघतो, आणि आपण गप्प असतो त्याच्यावर. कवीची खरी गरज इथं असते. म्हणजे आपण बघतो ज्ञानेश्वरांपासूनची जी परंपरा आहे कवींची, तुकारामांपासूनची जी परंपरा आहे, ही सगळी माणसं अन्यायाच्या विरोधात बोलली आणि ती कवितेच्या क्षेत्रामध्ये आढळ अशा जागांवरती जाऊन बसली. म्हणजे इतक्या वर्षांपासून, 1000 वर्षांपासून आपण यांची नावं ऐकतो. ही सगळी माणसं, म्हणजे ते संत होते वगैरे सगळं खरं असेल, पण ती मूलतः कवी होती आणि ते नेहमी त्यांना समाजातल्या धोरणांवर बोट ठेवलं. अशा प्रकारची कविता लिहिणं हे कवीचं निसर्ग नव्हतं. कवीचं जर स्वतःला कवी मानत असेल तर त्याचं ते जन्मगत असं कर्तव्य असतं. म्हणजे आक्रोश करणं, आकांत करणं, प्रतिरोध करणं, कशाच्या समोर उभं राहणं, हेच कवीचं काम असतं असं मला वाटतं. त्या पुस्तकामध्ये अशा काही कविता आहेत ज्या त्या पद्धतीने लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे इथं त्यांचं वेळ लक्षात घेतला कवयित्रीचं. त्याच्यामध्ये म्हणजे खूप वेळा आपल्याकडे असं होतं की आपण कविता लिहायला सुरुवात करतो तर आपण आईवरती कविता लिहितो, बापावरती कविता लिहितो, अशा कविता याच्यामध्येही आहेत आणि ते नैसर्गिक असतात सुरुवातीच्या काळामध्ये किंवा वयाच्या टप्प्यावरती. पण तरी सुद्धा त्याच्यातून त्या पलीकडे त्या कविता सोडल्या तरी सुद्धा इतर अनेक कवितांमध्ये जे दिसणारं जे तीव्र अशा प्रकारचं समाजभान त्याच्यामध्ये आहे ते मला अतिशय प्रशंसनीय असं वाटतं. स्त्रियांच्या बद्दलच्या खूप साऱ्या कविता आहेत आपल्याकडे ना. नेहमी अशक्तांच्या दुखण्याबद्दल फार बोललं जातं, आपल्याकडे दलितांवरच्या अन्यायाबद्दल फार बोललं जातं. आपल्याकडे एक त्याही पलीकडे एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे जी असते जिच्याबद्दल फार बोललं जात नाही किंवा बोललं तर त्याच्यामध्ये भावनाशीलता फार येते. त्याच्यामध्ये असं म्हणजे असं थेटपणाने ज्याला उभा छेद घेणं म्हणतो अशा गोष्टीनं, अशा पद्धतीनं त्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. तो जो प्रांत आहे तो स्त्रियांचा. आपल्याकडे सगळ्या बायका त्या अशिक्षित असू देत, त्या शिकलेल्या असू देत, त्या गृहिणी म्हणून ज्यांना आपण थोडंसं काम तिकडे आहे की काय अशा अर्थानं आपण त्याचा गृहिणी म्हणून उल्लेख करतो, अशा असू देत, तिकडे ऑफिसात जाऊन नोकरी करणारे असू देत, सगळ्या प्रकारच्या स्त्रियांची जगणं जे असतं ना ते तो रथांचा असा एक स्वतंत्र असा प्रांत असतो सगळ्या प्रकारच्या. म्हणजे तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुम्ही दलित असाल, तुम्ही सवर्ण असाल, आपल्याकडं सगळ्या बायकांचं जे जगणं असतं व्यथांच्या रांगोळ्या असं मला वाटतं त्यांचा निमाडी उल्लेख केलाय. घरंदाज व्यथांच्या रांगोळ्या, ह्या ज्या रांगोळ्या आहेत ना यांच्याबद्दल फार बोलणं लिहिणं गरजेचं असतं. आणि कवींनी लिहिणं जास्त गरजेचं याच्यासाठी असतं की कवीचा रीच तो अधिक असतो बाकीच्या लेखकांपेक्षा. बाकीच्या म्हणजे तुम्ही निबंध लिहित असाल, तुम्ही कथा लिहित असाल, तुम्ही कादंबरी लिहित असाल, त्याहीपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता कवीमध्ये चांगल्या प्रमाणात असते. तर विशाखा बोरकरांनी त्यांच्या या संग्रहामध्ये अशा काही कविता लिहिलेल्या आहेत की ज्या प्रचंड आशादायक आहेत. त्यांच्या एकूण पुढच्या सगळ्या लेखन प्रवासामध्ये त्या अधिकाधिक त्या प्रकारचं लिहिते अशी अपेक्षा आणि अशाच शुभेच्छा त्यांना. वाह,
सुंदर पद्धतीने सुतार सरांनी आपल्या बरोबर व्यक्त केले आहे. आपण कविता फक्त वाचतो आणि कविता विचार करतो किंवा कधी असा पुस्तक आहे म्हणून वाचतो. पण त्या कवितेमागे किती अभ्यास असतो, किती विचार असतो, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो, तर तो प्रत्येकाचा कसा असतो हे त्यातला कळतं आणि हे सरांनी फार छान पद्धतीने सांगितलं. आजच्या कार्यक्रमात सगळेच प्रमुख पाहुणे जे मान्यवर आहेत ते सगळे साहित्यिक व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या भाषणांना आपल्याला त्यांचे विचार आणि कवितेविषयीचे विचार ऐकायला मिळतात. छान वाटतंय सगळं ऐकताना. आजचा कार्यक्रम म्हणजे परवडी आहे अशा विचारांची की कवितेचा विचार काढण्याकडे देऊ शकतो त्याच्यावरची विनंती करते. त्यापूर्वी त्यांचा थोडासा ओळख परिचय करून देते. आपल्याला प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. त्यांचं लेखन होतं. 2006चा उत्कृष्ट ललित लेखनाचा लोकमतच्या राज्यस्तरीय पुरस्काराच्या ते मानलेले आहेत. 2016 मध्ये सावित्रीच्या मुली या स्त्री सक्षमीकरण गीतास महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँकॉक येथील साहित्य संमेलनात रिमझिम हा काव्यसंग्रह प्रकाशित. 2017 मध्ये सुपुत्र विदर्भाचे या त्यांच्या गीतास प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. 2018 बाली इंडोनेशिया येथे प्रिय मित्रास या काव्यसंग्रहाचे त्यांचे प्रकाशन झाले आहे. 2019 साली पाणी कवितेस अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनात पुरस्कार मिळाला आहे. तसंच या व्यतिरिक्त विविध वृत्तपत्र, वेबसाईट यामध्ये त्यांचं नियमित लेखन असतं. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना त्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शनही करीत असतात. पुढील आयुष्यात मानवाधिकारासाठी त्यांना कार्य करायचे आहे व समाजातील वंचित घटकांवर लेखन हक्कांसाठी लढायचे आहे. तर मॅडमना मी विनंती करते की आपले शब्द थोडक्यात त्यांनी मांडावे. किंवा असू दे असं येतो मॅडम. बंदिस्त रोडीच्या वेळी हे नाव आहे ऍडव्होकेट विशाखा समाधान बोरकर यांच्या आज प्रकाशित झालेल्या पुस्तकात. या पुस्तकाचं मुखपृष्ठच मला इतकं आवडलं आणि म्हणजे ती रक्तसंगती जी आहे ना ही अक्षरशः एक काहीतरी काळोख आहे, काहीतरी उदासीनता, काहीतरी आणि त्याच्यात एक छोटस हिरवं पान. ते जे छोटस हिरवं पान आहे ती आहे विशाखा बोरकरची कविता. आणि प्रकाशन सोहळा म्हणून पुस्तकाबद्दल मी बोलणारच आहे, पण तत्पूर्वी माझ्या आधी बालाजी बोलून गेले. त्यांनी कवींची काय अवस्था असते कविता लिहिणाऱ्यांची आणि ती प्रकाशनापर्यंतचे कसे घनघोर युद्ध असतं ते सांगितलं आहे. तर मला असं वाटतं की पहिल्याच कविता संग्रहाचं गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर कडून नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे की त्याबद्दल कवितेचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे, कारण इतर वेळेस ते सिझेरियनच असतं. कविता संग्रह जन्मास येणं ही अतिशय कठीण बाब आहे. मलाही चांगले प्रकाशक लाभले माझ्या 3 पुस्तकांसाठी. हे माझंही सौभाग्य आहे. मी आज उभी आहे बंदिस्त रूढीच्या विळख्यातून बोलण्याबाबत. तर मी जेव्हा मला पीडीएफ आलं ह्या कविता संग्रहाचं, तर कविता म्हटलं की लोकांचं काय, आमचं पण असं असतं की काय असेल स्वतःही नवीन कुठली आहे काय लिहिलंय, इतकी कोवरेपणाने कुठली कविता संग्रह हाताळताना मला तुमच्या खिशाचा पेन जपून ठेवला फार दिला. मला 11 वर्षापूर्वी गेलेला माझा बाप जसाच्या तसा डोळ्यासमोर आला. कवितेची शक्ती ही असते. कविता कशी लिहिली गेली आहे, कवितेचं वगुण काय आहे, कवयत्रीचं भाषिक ज्ञान किती आहे, यापेक्षा कवयत्री भावनांना किती हात घालते,
मला पुढचा कविता संग्रह वाचता आला नाही बराच वेळ. मला बाबा आठवत राहिले. तर या पुस्तकामध्ये ह्या पुस्तकभर बाबा पसरून आहे, बाबाची सावली पसरून आहे, बाबाचा वियोग पसरून आहे आणि तितकीच आईची माया पसरलेली आहे. म्हणून मला ह्या आताच्या अतिशय वृक्ष वातावरणामध्ये हे हिरवं पान इतकं महत्वाचं वाटलं की मला ह्या लॉकडाऊन मध्ये ह्या 2 वर्षामध्ये जो माझ्या आतमध्ये एक वाळवंट निर्माण झाला होता त्याला ते खिशातल्या पेन या शब्दाने मला अक्षरशः पाझर फुटला आणि मग मी पुढे वाचत गेली. मी आज कवितेबद्दल पहिलाच कविता संग्रह आहे आणि कवयित्री अतिशय लकी आहे की तिला फारसा संघर्ष करावा लागला नाही. बालाजींनी जसं म्हटलं की कविता वाचताना कवितेपेक्षा कवयित्रीला काय बोलायचं आहे हे महत्वाचं आहे. आणि कवयित्री विशाखा बोरकर ज्या काही म्हणाल्या आहेत या कविता संग्रहात हे खरंच महत्वाचं आहे. म्हणजे त्यांच्या मला वाटतं एक आठवण कविता आहे जी सगळ्याच मुलींना आपल्या बाबांची आठवण देणार आहे. नंतर शिक्षणाचा ऑक्सिजन मिळालेल्या पंख लाभलेल्या अशा काही स्त्रियांची जी कविता आहे ती झेप आकाशी म्हणून मला ती विशेष आवडते. म्हणजे स्त्रियांबद्दल सगळेच लिहितात आणि तिचा स्वतःचा प्रवास आता कुठे सुरू झालाय. त्यामुळे नवीन क्षेत्रात पाय देताना नवीन कुठल्याही प्रांतात उभं राहताना आणि त्यामध्ये स्त्रीत्वाची जाणीव एक सशक्त करत नेणारी तिची कविता आहे असं मला ती वाटते. आणि आई बाबा ती स्वतः अशा छोट्या छोट्या गिरक्या घेत तिची कविता पुढे मानव धर्म कविता घेतली. म्हणजे या पीडीएफ मध्ये ज्या मी वाचल्या तर रोज घडते हातसर किंवा पुन्हा मेणबत्त्या जाळल्या जातील या कविता वाचताना कवयित्रीच्या मनावर उमटलेले ओरखडे भले ती कविता ओरखड असेल पण तो ओरखडा आहे तो चरचर तिला केलाय आणि तिने तो कागदावर उतरवलाय यासाठी खरंच तिचं अभिनंदन करायला पाहिजे. आपल्याला सगळ्याच वाटत असतं. मी स्वतःबद्दल सांगते कीर्ती आहे, रंगाताई आहे, बालाजी आहे, मला रमा आहे, सगळ्यांना माहितीये मी शक्यतो हलकं फुलकं लिहिते, काहीतरी पानं लिहत असते. आजकाल तर कव्हर म्हणजे मी त्यांची फोटोही टाकत असते काय कीर्ती. तर असं नाही की मी बातम्या वाचत नाही, असं नाही की मला हे सगळं दिसत नाही आजूबाजूला चाललेलं, असं नाही की खैरलांची मला कळली नव्हती, असं नाही की हातसर मला कळला होता. पण माझ्यात शक्तीच नाही घेऊ, मी नाही घेत तो विषय, मला माफच करा. म्हणजे तिला एखादा पडलेला असतो तिच्या मनावर, मला तर चांगलं बसलेलंच असतं त्या गोष्टींनी. मग मी काय करते की मी पानांवर लिहिते, फुलांवर लिहिते आणि मी मला वेगळं करत असते. आणि हा अतिशय भॅडपणा आहे, मला अगदी मंजूर आहे. अतिशय भॅड कवयित्री आहे असं मला स्वतःला समजल्यामुळे मला विशाखा बोरकर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सशक्त वाटते. मला तिची कविता मला तिने कितीतरी ऑक्सिजन भरला. मलाही वाटलं की थोडस मी घ्यावं याच्यात पुढाकार. मला वाटलेलं मला जी तीव्र वेदना झाली आहे ती मी करावी की व्यक्त, मी आणावं ना तितकं बळ. तर मी आज या ठिकाणी स्वतःला समजवते की माझ्या लेखणीत ते बळ होते जे विशाखाला मिळालेलं आहे. विशाखाच्या या सगळ्या संग्रहाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला आज मंचावर आमचे अण्णा आहेत, बाबाजी आहे, रमा आहे आणि डॉक्टरांचा नवीनच परिचय झाला. एक गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर, माझी नणंद गायनोकॉलॉजिस्ट आहे आणि तिचं सगळं बिझी शेड्यूल मी बघत असते. पण मला एक अशी एक शंका आहे की सगळ्या डॉक्टर क्षेत्रामध्ये हे जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत ना हे सृजनकार, हे जन्माला घालतात एक नैसर्गिक अख्खा सोहळा ते अनुभवतात.
म्हणजे त्या वेदनांचा अख्खा समारोह आणि त्यानंतर तो एक क्षण जेव्हा त्यांनी बाळाला, म्हणून मला तर ते विशेष वाटत नाही की सरांना इतकी या सगळ्या गोष्टींबद्दल आवड असावी. त्यांना मुळातच असायला हवी. ते गायनोकॉलॉजिस्ट आहेत, ते इतर कुठल्याही क्षेत्रातले डॉक्टर नाही. मी सरांचे मनपूर्वक आभार मानते, कोटे सरांचे. आणि माझी मैत्रीण रमा नाडगौडा, जिच्यामुळे मी आज इथे उपस्थित राहिली आणि तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थित राहून ह्या मला इकड्यांची एक मला सवलत घेतली आणि मला खूप खूप छान वाटलं. आणि विशाखाचं एक नवीन आणखी एक पुस्तक येत आहे आणि ती स्त्री सक्षमीकरण आणि कायद्याविषयक त्यावर लिहिणार आहे, त्याचा आपण आवर्जून वाट बघतोय असा तिला संदेश देते. या पुस्तकासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप छान शब्दात शुभेच्छा तुम्ही दिलात शशीताई. आता आपल्या पुढच्या प्रमुख पाहुणे आहेत रमा नाडगौडा. सुचरिता नावाने लेखन करणाऱ्या या लेखिका, अभिनेत्री, अनुवादिका आणि कवयित्री आहेत. विक्रम वेताळ व कला निर्णय घेण्याची सवय जिंकण्याची मदर्स व डॉटर्स ही 3 अनुवादित पुस्तकं त्यांची आहेत. हृदयात हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. जान सामने बुलाया है हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. बडोदा युनिव्हर्सिटीच्या वाङ्मय मंडळाचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. मी रमाताईंना अशी विनंती करते की शुभेच्छा पर 2 शब्द तुम्ही बोलावे. नमस्कार. बोलायचं नाही असं ठरवू नये आणि वारंवार सांगून हे मला इथे बोलावलं गेलंय. विशाखाचं कौतुक आहे, सरांचं कौतुक आहे, तेवढं थोडंसं बोलते. डॉक्टर संतोष कोटे यांच्या व्हिडिओ पार्लर सिनेमात मी काम केलं होतं. ऍक्च्युअली शूटच्या वेळेला ते लोकेशनवर होते आणि व्हॅनिटी टाइम मध्ये मी बसले असताना त्यांचं स्वतःचं काहीतरी स्वतंत्र काम बाजूला चालू होतं. त्यांनी आपण मला विचारलं की मॅम तुमच्याशी थोडा वेळ बोलू का? म्हणजे का मला कसं बोलायला कुणीही चालतं, म्हणजे ऍब्सोल्युटली कुणीही चालतं. तर जगण्यात बोलण्यात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातले किंवा आता त्यांनी जे अनुभव सांगितले की किती वाईट अनुभव आले, पाहिले, किती आयुष्यात तोडमोड होताना त्यांनी पाहिली. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही खूप जास्त संग्रह आहे तुमच्याकडे, तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. असं जनरल बोलणं होऊन तिथून ओळख वाढत गेली. मग माझ्या आणि त्यांनी म्हणाले काय म्हणून दुर्दैवाने त्यांनी विचारले माझं फेसबुक अकाउंट काढलं जिथे मी ऑलमोस्ट डेली खूप काही जास्त लिहित असते. तर ते वाचल्यानंतर त्यांची माझी मैत्री अधिक घट्ट होत गेली. बऱ्याच वेळा फोनवर बोलणं होतं, मी काहीतरी लिहिलेलं असतं ते त्यांच्या मिसेस असं ते कौतुक वाचन करतात त्या लेखनाचं आणि कौतुकाची पावती आवर्जून पोहोचवतात. सर म्हणाले की यांनी मला काही शिकवलं, मी शिकवलं असं मी म्हणू नाही शकत. एक सवय कुठे लागली मला माहिती नाही, पण मला आवड आहे अशी की मी उन्हाळ्याभर बिया जमवते. मग पावसाळा झाला की आपण जेव्हा प्रवासाला जातो रस्त्याच्या कडेने फेकत जायच्या किंवा माझा नवऱ्याला मी त्रास देते कुठल्या तरी जंगलात जाऊन त्या बिया टाकून यायच्या. जगल्या एखाद्या बीच्या नशिबात असेल तर तिचं झाड होईल, वाढेल, वृक्ष होईल. 100 एक झालं तरी मी कामाला आलं म्हणते, बाकी 99चं खत होईल. तसं हे झाड लावण्याचं माझं जे वेळ आहे ते मी खूप जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. झाडं लावून देते, झाडं लावण्याविषयी सांगते. त्यांनी ते उचललं म्हणजे वाऱ्यावर सोडलेल्या 100 बी मधलं हे एक बी उचलं, कारण की ती मातीच सकस आहे. मी कुंड्यात लावली झाडं वारंवार मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली, ती त्यांनी रुजवली, लावली. एवढंच नाही तर यातनं प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या लेखीला आवड म्हणून त्यांनी स्वतःची नर्सरी सुरू केली. आज हे जे जसं वृक्ष लागवडीचे वेळ मी त्यांच्यापर्यंत नेऊ शकले तसं हे काव्य वाचनाचं किंवा शब्दांचं वेळ राहिलं. तर मी लिहिलेलं त्यांनी वाचलं, इतरांचंही ते सातत्याने वाचतात आणि ते स्वतःला जितकं कमी लेखतात तेवढं ते कमी नाही.
तर यातून त्यांनी मला असं म्हणाले होते की प्रकाशन मला आईच्या नावाने सुरू करायचं. त्यांनी मला म्हटलं होतं की तुमच्या पुस्तकाने आपण सुरुवात करूया, पण मी खूप जगभरात आळशी लेखक कवी किंवा जे काही असेल ते, तर मी खूप काळ घेतला ते पुस्तक पूर्ण करायला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायला. विशाखाची कविता त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आणि ते म्हणाले की हे पुस्तक आपण काढतो. मी ते वाचलं. खरंच सांगते, जसं ते म्हणाले तसं मी सुद्धा त्या मुलीला आजच भेटलोय. पहिला प्रश्न मी तिला हा विचारला की तुझं वय काय आहे. तिने सांगितलेलं मी तुम्हाला सांगणार नाहीये, तुम्ही अंदाज करायला करून लहान आहे फक्त. आणि ज्या पद्धतीने प्रत्येकाला ती व्यक्त होत गेली आहे, तिची एक कविता आहे, तर तुम्हाला बुद्ध समजेल, पान क्रमांक 70 वरती आहे. ती कविता तिच्या एंटायर पूर्ण संपूर्ण लेखनात मला अति आवडली. वडिलांच्या वियोगाचं मुख तिने वारंवार वर्णन केलं आहे. वियोग वाटावा किंवा टोचावा इतके चांगले वडील तिला लाभले, हेच आधीमुळे तिचं मोठं भाग्य आहे. तुम्हाला बुद्ध समजेल तर काय केल्याने समजेल किंवा काय नाही केल्याने समजेल हे तुम्ही फार चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे. एवढा विचारायला लहान मुलीकडनं अपेक्षित नाही. तिच्या व्यवसायात तिला जे जे काही मिळतंय, दिसतंय, पाहते ती, त्या संबंधी ती लिहिणार आहे. तिची पुढची 2 पुस्तकं त्या विषयावरती येणार आहेत. पुढची 2 पुस्तकं मीरा प्रकाशन करणंच येतील बहुतेक असं वाटतं. तर तिने लिहावं, आजूबाजूक लिहावं, तिला पोचणाऱ्या, तिला दिसणाऱ्या सर्व गोष्टींवर तिने व्यक्त व्हावं. कविता हे माध्यम, जसं बालाजीने सांगितलं, शशीने सांगितलं, आज महाराष्ट्रातले खूप मोठे लोक कवी आहेत. त्यांना कविता प्रकाशनासाठी मी त्यांना इथे मुद्दाम बोलवलं कविता संग्रहाच्या अशासाठी की कविता या विषयावर अधिकाराने बोलू शकतील अशा त्या 2 व्यक्ती आहेत. त्यांनी जे काही सांगितलं त्याला मी फक्त मामा म्हणून, तेव्हा माझा अधिकार नाही कविता विषयावर बोलण्याचा. परंतु विशाखाने जे काही लिहिलं आहे तुम्ही सर्वजण जरूर वाचा. लेकराचा प्रयत्न आहे असं लिहा. आणि तुला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काही करत असेल ना तर टीका करायला खूप जण येतात, पण बाळा तू छान करतेस बरं का असं म्हणण्यासाठी तुम्ही सगळे इथे आलात, तर विशाखाच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही तिच्या कविता जरूर वाचा आणि तिला अधिकाधिक लेखनासाठी, उत्तम लेखनासाठी मी शुभेच्छा देते. कोटे सरांच्या मीरा प्रकाशनातल्या सुद्धा मी तितक्या शुभेच्छा देते. त्यांनी अशीच दर्जेदार, सकस आणि अधिकाधिक चांगली पुस्तकं इथून पुढे काढत असतात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच जेव्हा रमाताईंशी ओळख झाली तेव्हा मी मला ते सगळ्या की त्या बोलणार नाहीये आणि ठीक आहे म्हटलं. पण तेव्हापासून कार्यक्रमाची सुरुवात होईपर्यंत जो बघा वेळ गेला त्यामध्ये मला त्या ज्या कळल्या, त्यांची लगबग, त्यांचा उत्साह आहे, उत्साही पर्सनॅलिटी जी मी बघितली त्यावर मला असं वाटलं की मी बोललं पाहिजे. आणि सॉरी तुम्ही नाही म्हणत असताना सुद्धा आम्ही तुम्हाला बोलायला लावलं आणि बरं झालं तुमचं ऐकायला मिळालं. आम्हाला खूप छान तुमचे विचार ऐकायला मिळाले. थँक्यू मॅडम. यानंतर येस यानंतर पुढचे साहित्यिक आहेत प्रसिद्ध कवी आणि गीतकार श्री हनुमंत चांदोडे. त्यांची ओळख थोडक्यात करून देते. यांचा सर्वांचा वेगळ्या भूमीच्या चांदोबांना हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. झाड माणसं बेबरनी हा एक दीर्घ कविता संग्रह प्रकाशित आहे. याचबरोबर काकडी हा स्वरचित कवितांचा अल्बम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकाच्या इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमात त्यातील 800 कवितेचा समावेश झालेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पदवी 2ऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये किंकित मंदिराचा या कवितेचा समावेश केलेला करण्यात आलेला आहे. याचबरोबर अनेक मराठी चित्रपटासाठी गीतलेखन यांनी केलेलं आहे. वृंदावनीचा राजा, संतसेना, गुलामी, विपरीत, चांडा, पॅरिस, हंबरडा या चित्रपटांचा समावेश होतो. माय लडकी या मालिकेचे शीर्षक गीत लिहिलेले आहे. मराठी डॉक्टर साईची गुरुपौर्णिमेदिनी व साईची मानाची 1 तारखी या अल्बमसाठी गीतलेखन करण्यात आलेलं आहे. अनेक मराठी वेब सिरीजसाठी शीर्षक गीतं जाणं लिहिलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चांदा चकडी, चांदाळांचा धुमाकूळ, एक गाव 100 नंबरी आणि रंगेलवाडी
साहित्य सिरीजचा समावेश होतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्य निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग असतो. दीर्घापूरच्या सांगताना या कविता संग्रहात आजपर्यंत 23 राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. याचबरोबर संत तुकाराम साहित्यरत्न पुरस्कार, राष्ट्रशाही धर्मशेठ पुरस्कार आणि गरिमा पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आपण सुरू करावं. बंदिस्त रुढींच्या गळ्यातून या विशाखाच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आज ज्यांना मी माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाचत आलो, कारण मी गावाकडे राहतो, मी वस्तीवरती राहतो, मी राहतो, त्यामुळे शहराशी खूप कमी संपर्क येतो. मग आदरणीय अण्णा असतील, आम्ही त्यांना वासुदा म्हणतो, आदरणीय बाळाजी सुतार सर असतील, माझ्या समोर दुष्काळाच्या दिवसामध्ये एक सजग लेखक काय करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून दीपाताई अगदी दुष्काळामध्ये माझ्या घरापर्यंत आल्या. या सगळ्या आठवणी जाग्या होत आहेत आणि मी सहज माझ्या मित्राला फोन केला, म्हटलं की अरे एका पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि त्या पुस्तकामधल्या कविता आहेत त्या माणसाचं जगणं सांगतात. तर मला ज्या मित्राने सांगितलं की तो बोलवून सुट्यावरून मला लिहून येतात पुण्यापर्यंत आला, तो माझा मित्र प्रशांत नंतर हे सगळं मला इथं आल्याच्या नंतर खूप आनंदाने ऊर्जा देणार आहे. एखादा लेखक लिहितो, एखादा कवी एखादी कविता लिहितो म्हणजे आम्ही नक्की काय करतो, तर एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत गेल्याच्या नंतर ते सखोल विचार केल्याच्या नंतर तळामध्ये गेल्याच्या नंतर त्याला काहीतरी सापडतं वेगळं आणि तो त्याचा निष्कर्ष असतो. त्या निष्कर्षाची कधीतरी कादंबरी होते, कथा होते, कविता होते, गझल होते आणि मग मला असं वाटतं की पहिलं पुस्तक जे असतं ते पहिलं पुस्तक हे त्या लेखकाचं असतं. दुसऱ्या पुस्तकाला प्रसिद्धीची हाव आणि मग बाकीचे सगळे हे सांगतात की अरे तू असं नाही, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. मग पहिल्या पुस्तकामध्ये विशाखाने बंदिस्त रूढींच्या व्यर्थातून बाहेर पडण्यासाठी तो जी व्यर्था पेरण्याचं काम केलंय तर ते मला खूप महत्वाचं वाटतं. आता एवढे सगळे मान्यवर असताना, आता ज्ञान असताना वगैरे माझ्यासारख्यानं बोलणं म्हणजे खऱ्या अर्थाने मी कवितेवरती काय बोलावं तर मी ते प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे मला त्या कवितेवरती काही लिहिण्यापेक्षा किंवा जास्त काही बोलण्यापेक्षा एकूणच सुधारक सरांनी जे मराठी साहित्य आणि मराठी कविता आणि मराठी कवी यांच्या बाबतीमध्ये जे काही भाष्य केलं मला ते खूप महत्वाचं वाटतं की आताच्या कवीने नक्की काय लिहिलं पाहिजे, काय साहित्यिकानं लिहिलं पाहिजे. तर आणि सरांचं एक वाक्य होतं की आता कवी म्हटलं की लोक हसतात, सर कवी म्हटलं की लोक हसतात याला लोक जबाबदार नाही, कवीच आहे. तर कवी किंवा एखादा साहित्यिक हा जर समाज मनाचा आरसा आहे असं स्वतःला प्रेझेंट करताना म्हणत असेल तर आपण समाजाचं काय देणं लागतो याची जाणीव जर नसेल आणि त्या समाजासाठी जर आपण काही लिहित नसू आणि उगाच ते म्हणजे मला एक कवी भेटला आणि मला म्हटलं की आज सर तुम्ही पुण्यात येणार आहे, हो म्हटलं येणार, सर थोडस लवकर या, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. बरं म्हटलं ठीक आहे. प्रशांतला म्हटलं की प्रशांत आपण थोडस थांबूयात एक 5-10 मिनिट त्या मित्राजवळ. म्हटलं खूप मोठा चाहता आहे, खूप चाहता होता, थांबलो, चहा झाला आणि चहा घेत असताना तो म्हटलं की सर तुमच्यासारखा माणूस शहरामध्ये खूप कमी येतो, मला तुम्हाला 4 गोळी ऐकवायच्या, एक कविता लिहिली आहे म्हटलं मला ऐकवायचे. मी म्हटलं ठीक आहे ऐकव बाबा. चहाचा कप हातात होता, त्या माणसाने म्हटलं सर नक्की ऐका बरं का. मी म्हटलं ठीक आहे. आता चहा घेता घेता कविता चालेल. चहाचा कप हातात, एक घोट घेतला चहाचा आणि मला म्हटलं की माझ्या कवितेचं नाव आहे वडाचं झाड. म्हटलं अरे वा, शहरात राहून कुंडीतलं एखाद्या बॉन्सायचं नाही तर ग्रामीण भागामधल्या वडाचं. म्हटलं चांगली कविता असेल. मी म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं सर कविता अशी आहे. परत एक घोट घेतला. मी म्हटलं कशी आहे. तर म्हटलं अशी आहे, मी एक वडाचे झाड लावले. म्हटलं वा, कारण आता पर्यावरण आणि या सगळ्याची गरज आहे आपल्याला, वडाचं झाड लावतो म्हटलं चांगली गोष्ट आहे. दुसरा घोट घेतला. म्हटलं मी एक वडाचे झाड लावले. मी म्हटलं आता झाड थोडस मोठं होईल. तिसरा घोट घेतला, फक्त स्वर बदलला, मी एक वडाचे झाड लावले. मी शेवटी त्या कपात पाहिलं,
शेवटचा एक गोट शिल्लक होता. परत म्हटलं मी हे वराचे झाड लावले. मी म्हटलं बाबा हे पुढचं बोल नाही तुम्हाला पारंब्या भेटतील. असली अवस्था असं जर कधी मी लिहिलं तर लोक आपल्याला हसणार नाही, काय नाही हसणार. पण हे कवीला साहित्यिकाला कळलं पाहिजे. तुम्ही खूप काही लिहा असं माझं अजिबात मत नाहीये, पण खूप कमी लिहा पण चांगलं लिहा. आणि म्हणून तर नुसतं मी प्रस्तावनेमध्ये सुरुवात करत असतानाच असं म्हटलंय की शब्दांच्या म्हणजे जसं की गाडग्या मार्केटच्या उतरंडी रचाव्यात तशा शब्दांच्या उतरंडी रचल्या की लगेच स्वतःला कवी किंवा स्वतःला लेखक म्हणून घेणार आहे. पण आम्ही शेतकरी आहोत. आमच्या घरामध्ये गाडगे मार्केटच्या उतरंडी असतात, पण त्या उतरंडीचा उपयोग आम्ही काय करतो, आम्हाला पुढच्या सीझनला ज्यावेळी बियाणं खात्रीचं मिळत नाहीये मग आम्ही घरच्या धान्यातून काही बियाणं त्या गाडग्या मडक्यामध्ये ठेवतो आणि ते पेरणीसाठी ठेवतो. आता जुन्या काळामध्ये तीच गाडगे मडकी लोण्यासाठी दह्यासाठी असायची. आता या कवितेच्या पुस्तकामधून जर फक्त गाडग्या मडकीच्या उतरंडीच लोकांपुढे येणार असतील आणि याच्यामध्ये जर आशय नावाचा लोणीच नसेल तर लोकांनी का वाचावं, लोक हसतील ना. पण मला या पुस्तकाचं कौतुक करायचं आहे विशाखाच्या. खरं तर मी विशाखाला ज्यावेळी विशाखाच्या कविता वाचल्या आणि विशाखाशी बोललो त्याच्या काळातला हळवा कप्पा आहे, तो कप्पा समाजाच्या बद्दलचा जेवढा आहे तेवढा तिच्या बाबांच्या बद्दलचा आहे. आणि मला ते बोलत असताना नेमकं कळलं त्यावेळेपासून मी तिला बाळा म्हणायला सुरुवात केली. आणि ते जे बाळा या एका शब्दाने आम्ही जोडलं गेलो तर यामध्ये कुठलंच काही नातं राहिलं नव्हतं. मी तिला आजही मी सहज असं म्हटलं की मी माझ्या लेखीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला चालू आहे. हे जे आहे ना तर ही शब्दांची ताकद आहे. आणि उगीच या कवितांमध्ये मी म्हणतो की मांडणीच्या दृष्टिकोनातून आता खरं तर इथे गझलकार खूप आहे. मांडणीच्या दृष्टिकोनातून त्याच्या किंवा छंदाच्या अलंकाराच्या दृष्टिकोनातून कवितांमध्ये कुठेतरी कमी आहे. पण आशयाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला तर कविता हाच म्हणजे या कवितांचा आशय हाच या कवितांचा आत्मा आहे. आणि एवढं चांगलं पुस्तक या निमित्तानं आज येत आहे. आणि विशाखाचं हे पहिलं पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकामध्ये समाजाबद्दलचं काहीतरी देणं आपण देतोय याची जाणीव प्रकर्षानं तुम्हाला निश्चितपणानं झाली आहे. मला अनेकदा आठवण होते किंवा मला या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं माझ्या पुस्तक प्रकाशनाची आठवण झाली. आरोग्य यांना जसं बसलं तसंच सासवडच्या संमेलनामध्ये माझं पहिलं पुस्तक मला माहिती नव्हतं की मी कवी होईल किंवा बेकार होईल किंवा काय होईल, काहीच माहिती नव्हतं. मी लिहील हेच मला माहिती नव्हतं. पण काय झालं, मी शेती करतो, माझी जिरायती भागातली शेती असल्यामुळं माझी मातीची शेती कमी पिकली आणि शेतकरी आत्महत्या करायला लागले. त्यानंतर मला असं वाटलं की अरे या जगाचा बाप या जगाचा अन्नदाता जर आत्महत्या करतोय आणि मी पण शेतकरी आहे, मी पण त्यांच्या सुरात सूर मिसळला तर काहीच खरं नाहीये. मग मातीची शेती कमी पिकते ना. मग आम्हाला आमच्या बापाने आमच्या आईने, बापाने म्हणजे तुकारामाने, आईने म्हणजे बहिणाबाईने सांगितलेल्या मार्गावरून चालू आणि थोडं थोडं काहीतरी लिहू की जेणेकरून जिरायती भागातली आत्महत्या करण्याचे शेतकऱ्याला थोडं का होईना माझ्याकडून बळ मिळेल. असं करत करत लिहित गेलो आणि ही शेती जास्त पिकली म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आता हे सगळं उभारत असताना आज अण्णांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होत आहे आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं माहींच्या हस्ते. या सगळ्या आठवणी आहेत की म्हणजे मी ज्यावेळेला माहींकडे पुस्तक घेऊन गेलो, माहींना म्हटलं की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करायचंय. माही म्हटलं बाळा मला वेळ नाहीये. मी म्हटलं की माही हे पुस्तक आहे, या पुस्तकातल्या कुठल्याही पानातली कुठलीही कविता बोला आणि ती जर नाही आवडली तर तुम्ही माझ्या पुस्तक प्रकाशनाला येऊ नका. आणि माहीनं कविता वाचली, जात्याबरोबर संगमाई असं वेगळं पांडुरंगाच्या सुखासाठी उभं आयुष्य जाळत आहे. आता हे जे उभं आयुष्य जाळणं आहे ना तर ते नेमकं मला या पुस्तकाने दिसतं. आणि त्यामुळे खरं तर मला या पुस्तकाच्या बाबतीमध्ये खरंच म्हणजे मी समाधानी होतो. अनेक जण म्हणतात की तुम्ही प्रस्तावना द्या, अमुक करा, तमुक करा. लिहिताना सुद्धा कंटाळा येतो अनेकदा. म्हणजे मी स्वतःला खूप मला कळतं वगैरे काहीच नाही, मला कवितेत अजून पण कळलं नाही, लिहिता तर कळणं लाभच आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं की नाही अरे हे नको, आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे त्यामुळे तर मग मी आता बालाजी सुतारांचं काही वाचतो ना त्यावेळी मी म्हणतो अरे हे माझ्या काळजातलं आहे, एवढं अस्सल मला ज्यावेळी बोलेल ना त्यावेळी मी कागदावरती उतरलं पाहिजे. आणि ती अस्सलता मला इथं सुतारांच्या बोलण्यातून किंवा आदरणीय अण्णांच्या वागण्यातून किंवा विशाखाच्या पुस्तकातून हे मला दिसतं. आणि मग मला ते महत्वाचं वाटतं, तुम्ही कवीसारखं दिसण्यापेक्षा कवी असणं खूप महत्वाचं आहे. आणि कवितेची परंपरा सांगताना अनेक जण सांगतात, मी पुण्यात म्हणून शेवटचा 1-1.5 मिनिट घेतो. अनेक जण म्हणतात की कवितेची परंपरा काय, तर
तो तंत कविता, पंत कविता, संत कविता, अनेक जणांचं असं मत आहे. पण ती तंत कविता, पंत कविता, संत कविता ही होती हे मान्यच आहे. पण आता पंत कवी, संत कवी आणि तंत कवी असे म्हणण्यापेक्षा आता काय झालंय, पाकिट कवी आणि जॅकेट कवी. आज मी खरं एकही मला जॅकेट वाला कवी दिसला नाही, त्यामुळे हा कार्यक्रम खूप चांगला चाललाय. मी पाकिट कवी आणि जॅकेट कवी, तर तसं नाहीये, हे आतून आलेलं आहे, ही ऊर्जा सगळी आतून आहे. त्याचं कारण आहे की तुम्ही लिहिल्याच्या नंतर तुम्हाला चांगलं म्हणणार, तुमच्यासाठी कुठेतरी खर्च करणार, हे खऱ्या अर्थानं विशाखाच्या मनातला जो हळवा टप्पा होता या पुस्तकाच्या निमित्तानं बरोबर प्रकाशकांनी घेतला. या प्रकाशनाचं नाव जरी आईचं असेल तरी हे प्रकाशक या पुस्तकासाठी म्हणून बाप म्हणून उभा राहिलं, मला त्यांचं कौतुक करायचं वाटतं. आणि हे महत्वाचं आहे. याच्या वेळेने जर समजा कुणीतरी काही चित्रपटांसाठी तुम्हाला जे अस्सल आहे ते अस्सल लोकांपर्यंत पोहोचवावं आणि तीच तळमळ तुमच्या या सगळ्या प्रवासातून, या म्हणजे सुरू झालेल्या प्रवासातून दिसते. आणि हा प्रवास खरं तर दोघांचा आहे, जो मीरा प्रकाशन आणि विशाखा या दोघांचाही प्रवास यशस्वी हो, समृद्ध हो, अशाच शुभेच्छा देतो. आणि तू 100% नक्की समृद्ध होईल. कारण एवढं मला वाटत नाहीये की एवढी माणसं जर समजा आमच्या ग्रामीण भागामध्ये जमा करायची होतं, मी अजूनही हाताने कधी फोन करत नाही की तुम्ही या इकडं. जे दीपाताई आल्याच्या नंतर माझ्या अंगात हातीचं गोळा, आमचा दुष्काळ संपून गेला. एवढं सगळं इतक्या कवींना, लेखकांना पाहिल्याच्या नंतर ऊर्जा येते, गोळ येते. आपण अण्णांच्या काही क्लिप पाहिल्या होत्या मी कार्यक्रमाच्या, आणि सुतार सरांच्या फेसबुकच्या पोस्ट, ही मला ऊर्जा देणार आहे की हनुमंत चंद्रवेळे तू जर ग्रामीण म्हणत असशील ना तर बाबा तू सुतारांसारखं नाही. मी असं लिहितो, म्हणजे मला मी स्वतः समजतो की असं नाहीये, पण जे खरं आहे, जे असं ते काय झालं होतं, असंच काय झालं मिळणारच. विशाखाने यामध्ये लिहिलेलं स्वतःच्या लेखणीतून साकार झालेलं, आणि मला वाटतं की ती सुद्धा समाधानी असेल की एवढ्या चांगल्या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आणि खऱ्या अर्थानं कुठल्याही एका रूढी परंपरेतून नाही होते, तर अगदी मुक्त स्वरूपाने, म्हणजे इथं काही ठरवून टाकलेलं नाहीये की मी अमुक बोलणार ते तमुक बोलणार आणि तुम्ही याच ओळी म्हणायच्या आणि मग हे असं अजिबात नाहीये. जे आतून येतंय ते चाललंय. आणि त्यामुळे आतली कविता आहे, हृदयातली कविता काळजातून आलेली आहे समोरच्या. आणि जे वाचक म्हणून जे आहेत, किंवा मी मागाशी बोलत असतानाही सांगितलं की विशाखाने तिचं काम केलेलं आहे, तिच्या कविता लिहून झालेल्या आहे. आता जबाबदारी आहे तुमची माझी. खऱ्या अर्थानं ती जबाबदारी आपण सर्वांनी एक वाचक म्हणून पेलूया. पहिलंच पुस्तक असल्यामुळे थोडस 19-20 इकडं तिकडं काहीतरी होईल, पण ते आपलं म्हणून, आपल्या लेखीचं पुस्तक म्हणून आपण घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं विकत घेतलं पाहिजे. प्रकाशकांनी पुस्तक केलं तरी प्रकाशकांनी पैसे लावलेले पुस्तक विकत घ्या आणि पुस्तक आपापल्या घरी न्या आणि घरामध्ये आपल्या हॉलमध्ये ठेवा. हॉलमध्ये ठेवल्याच्या नंतर त्या पुस्तकाकडे कुणाची तरी नजर राहील. एखादी कविता कुणाला कधी प्रेरणा देईल, कधी कुणाला बळ देईल हे सांगू शकत नाहीये. आपण ज्या दोन गोष्टींच्या मागे लागल्या, प्रसिद्धी आणि पैसा, या दोन्ही गोष्टी आपली संतती लयाला घालवू शकते. संततीवरती चांगले संस्कार करायचे असतील तर पुस्तक विकत घेऊन आपल्या घरामध्ये नेलंच पाहिजे, तेवढीच एक अपेक्षा आहे. आणि एवढे चांगले पुस्तक प्रकाशन सोहळा मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, निमंत्रित केलं, सन्मान केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अनगुळे साहेब खूपच छान बोलले. ते म्हणाले की त्यांची कवितांची शेती जास्त पेटली. ठीक आहे ना, काही हरकत नाही. प्रत्येक कवीने कवितांची शेती करावी. सगळीच लोक करावतील असं नाही, सगळ्या दाना भरायला असं नाही. एखाद्याला फुट राहील सुद्धा, पण मला असं वाटतं कवींनी कविता करणं सोडू नये. कारण माझ्यासारखी चाहते आहेत तोपर्यंत तरी कविता करणं सोडू नये. दिवाळी अंकातल्या सुद्धा मी पहिल्यांदा कविता वाचते, म्हणजे असे चाहते असतात कवितांचे सुद्धा. आणि सगळ्याच कवींनी काही समाज प्रबोधन करायला पाहिजे असं सुद्धा नाही. म्हणजे त्यांनी लोकांना फसवलं तरी चालतं ना. त्यांचे समजा वेगवेगळ्या शब्दांनी लोक हसले तरी सुद्धा ते मनोरंजनच होतं. आता आर्याकडे इथे येऊन शुभेच्छा देऊ इच्छितात, त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी आर्या खरे. खरं तर विषयाकडे तुझं खूप खूप आभार मानतात की तू इतकं छान पुस्तक
लिहिलंयस. आणि सर तुमचं खूप खूप थँक्यू की तुम्ही आम्हाला इतकं छान पुस्तक दाखवलं आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं. मी आतापर्यंत खूप पुस्तकं वाचलेत. आपण सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सोशल मीडियाला डेली लाईफ अटॅच झालो. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर वेगवेगळे गोष्टी आहेत. पण याच्यातून मीही होते, पण मी इतकी अटॅच होतोय की मला कधी वाटत नव्हतं की मी पुस्तकांसोबत मला इतकी पुस्तकांची गोडी लागेल किंवा मला पुस्तकं इतकी आवडतील. पण माझ्या दादाने ते काम केलं. मला वेगवेगळे पुस्तकं तो आणून द्यायचा आणि त्याचं समजायचं मला. इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे मराठी वाचायचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, पण थोडंफार वाचताना थोडंसं जातं. पण मी आता चांगली मराठी वाचायला शिकलो. मी उत्तम मराठी आता वाचते आणि पुस्तकांनी मला नाही माहिती काय जादू केलं माझ्यावर, पण त्यांनीच मला मैत्रीण बनवलं त्यांचं. आणि आता मी भरपूर पुस्तक वाचले. मी शौचालय वाचली. मी स्वामी विवेकानंदांचं माझ्या शूर युवकांना वाचलं. त्याच्यात एक पॅरा आहे खूप सुंदर, मी थोडासा एक्सप्लोर करत होतो. तर तसं आहे, आपण देवावर श्रद्धा ठेवतो, आपण वेगवेगळ्या लोकांवर श्रद्धा ठेवतो जे आपल्याला ऍडवाइस देतात, आपली मदत करतात. पण जर आपल्याला स्वतःवर श्रद्धा नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला असं वाटत होतं की मी काहीच करू शकत नाही, माझ्यात काहीच धमक नाहीये किंवा माझ्यात पोटेन्शियल नाहीये. पण तुमची जर का स्वतःवर श्रद्धा असेल तर तुम्हाला काहीच इम्पॉसिबल नाहीये. तर ह्या एका पॅरामध्ये मी थोडस झाडांचं पण मला झाडांची आवड आहे आणि मागच्या 2 वर्षात मी पोस्ट शेअर केले होते फेसबुकला, ज्याच्यात असं लिहिलं होतं की जे आंबे तुम्ही खाता व जे फळं तुम्ही खाता त्याच्या बिया फक्त पोस्टाने मला पाठवा आणि पुढच्या वर्षी त्याचं झाड बनवून त्याचं एक रोपटं बनवून मी तुमच्यापर्यंत ते पाठवेल. आणि काही लोक असतात जे मोठ्या मोठ्या टाउन्स मध्ये राहतात, त्यांना निसर्गाची आवड असते पण लावायला जागा नसते जंगली झाडे. तर अशा लोकांना घेऊन जे बिया त्यांनी मला पाठवलंय त्याचं झाड बनवून मी त्यांना घेऊन हिरवे डोंगर करते, म्हणजेच डोंगरावर झाडं लावते. आणि एक छोटासा उद्देश आहे की फक्त मला आपला देश सुंदर आहे पण त्याला समृद्ध बनवायचा आहे, बस एवढंच आहे. आणि ताई मी हे पुस्तक कम्प्लीट करेल वाचून आणि तुला नक्की रिव्ह्यू देईल. आणि मी आशा करते खरंच खूप छान असेल. मी दादाला म्हटले पण दादा मला पुस्तक वाचायचं मला खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि नक्कीच वाचन. थँक्यू सो मच मला तुम्ही इथे बोलायची संधी दिली आणि थँक्यू सर तुम्ही मला इथे आमंत्रित केलं. खरं तर हा जो प्रोग्राम आहे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात फर्स्ट प्रोग्राम आहे की मी अशा कार्यक्रमाला फर्स्ट टाइम आलो पुस्तक प्रकाशनाला. आणि ही मेमरी मी आयुष्यभर माझ्यासोबत कॅरी करेन. काही फर्स्ट मेमरीज असतात ज्या आपल्यासोबत काय नसतात. म्हणून माझं फर्स्ट शूटिंग जेव्हा मी फर्स्ट टाइम सेटवर गेले, फर्स्ट टाइम ऑन कॅमेरा होते, ते माझ्या लक्षात आहे. तर हे पण लक्षात राहील. आणि थँक्यू सो 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 मच तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली. थँक्यू एव्हरीवन. खूप छान बोलली सारिया. आजचा आपल्या उत्सव मूर्ती विशाखाताई यांचा परिचय मी करून देणे ठेवली आहे. ऍक्च्युली त्यांचा परिचय हा एक व्याख्यानाचा विषय होऊ शकतो असं मला वाटतं. त्या व्यवसायाने वकील आहेत. अकोला येथील जिल्हा दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे ते कार्यरत आहेत. अनेक लीगल कॉन्फरन्सेस मध्ये आणि विधी मासिकांमध्ये कायद्याविषयक लेखन आणि संवाद सत्रात सहभागी असतात. लॉ अकॅडमी या नॅशनल लीगल रिसर्च बुकमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. शिवाय नेक्टर या पुस्तकात शोध निबंध प्रकाशित झाला आहे. विधी ज्योत या मासिकेचं संपादन त्यांनी केलेलं आहे. शाळा कॉलेज पासूनच त्यांच्या साहित्य प्रवासाला सुरुवात झाली. 200च्या वर कविता, 250च्या वर लेख, अनेक ब्लॉग्स त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्या प्रभावी व्यक्त आहेत. आभाळवाया ही कादंबरी आणि स्त्रीला लागलेले कायद्याचे पंख ही 2 पुस्तके त्यांची प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. साहित्य संमेलनात सुद्धा सहभाग त्यांचा असतो आणि तिथेही त्यांनी पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. विविध वृत्तपत्रे व वेबसाईटवर त्या नियमित लेखन करतात.
सर्वप्रथम मी सगळ्यात आधी मोठे सरांना थँक्यू म्हणते. शाळा वर्गामध्ये असताना पहिली कविता लिहिली, बाबांना दाखवली. तेव्हा माहिती नव्हतं की कविता काय असते. आईवर लिहिली पहिली कविता आणि ती शब्द काय असतात, ती शब्दामधून का सुचतात आणि इतकंच कविता म्हणतात का. कारण बाबा लिखाण करायचे पण त्यात इतका वेळ नाही द्यायचे, कारण बाबा सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये नेहमी मस्त असायचे. त्यामुळे ते साऱ्या वर्गामध्ये लिहिलेल्या कवितेचं फळ मला हे एक हरीण माणूस म्हणून ऑटिस्टमध्ये खरोखर पाठीमागे उभे राहिले आणि त्यांनी मला हे साऱ्या वर्गामध्ये पाहिलेलं स्वप्न पूर्ण करून दिलं. हे आयुष्यभर मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. त्यांना थँक्यू हा शब्द छोटा वाटेल मला, त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहूनच मला चांगलं वाटतं. इथे उपस्थित सर्व मान्यवर, विशेष म्हणजे मी ममताताईंना भेटून खूप जास्त इंटरेस्ट झाले. मी स्वप्नात विचार नव्हता केला की मला त्यांना भेटण्याचा चान्स मिळेल. वाटलं होतं की कधीतरी मोठे झाल्यानंतर कुठेतरी प्रोग्राम मध्ये भेटो किंवा पण असं प्रत्यक्षात पहिल्या पुस्तकाला इतक्या मोठ्या व्यक्ती लागणार, इट्स वन ड्रीम्स फॉर मी. आणि त्याच्यानंतर सुरेश वालाकर सर आणि मला लेख मांडणारे म्हणजे चांदोबळे सर, बालाजी सुतार सर आणि बरेच असे मान्यवर आहेत. तशी मॅम, रमा मॅम इथं सगळ्या भेटलेल्या आहेत. त्यांनी माझं आल्याबरोबर खूप कौतुक केलं. त्या मॅमचं नाव माहिती नाही पण त्याही खूप मोठ्या प्रशिक्षित व्यक्ती आहेत आणि त्यामध्ये पुस्तक समारंभामध्ये हजर राहणं हे खरोखर माझ्यासाठी एक स्वप्नच आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या कविता स्त्रियांवर जास्त असण्याचं कारणही असतंय. मी व्यवसायाने वकील आहे, इतकी सिनियर नाही आहे. सध्या LLM करते ह्युमन राईट्स मध्ये फायनल इयरला. जेव्हा LLB झाले तर फायनल इयर पासून कोर्टाची इंटर्नशिप चालू केली. तेव्हा कोर्टामध्ये जाणं, पाहणं, केसेससाठी बाया मानसिक उभं राहतात. आणि मी दोन इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. मी असे इन्सिडेंट बघितलेले आहेत की जी डिवोर्स साठी आलेली असते आणि डिवोर्स साठी आलेली असताना तिचे हसबंड तिला त्या कोर्टामध्ये मारतात. आणखी मी मागच्या महिन्यामध्ये एक इन्सिडेंट आहे, देवीची डोमेस्टिक व्हायलन्सचा ते केस मॅटर माझ्याकडे आलेला आहे. तर तिच्यामध्ये बाईंनी मला सांगितलं, मॅडम कोर्टाने तर आम्हाला राहण्याची परमिशन दिलेली आहे, पण मी ती बाई जेव्हा त्या घरामध्ये राहते ना, कारण देवी नुसार त्या महिलेला त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे, एक रूम तिला दिले जाते. पण त्या घरामध्ये तिच्यावर अत्याचार होतो, तिला कुठलाही कायदा वाचवायला येत नाही, कारण ती 4 भिंतीच्या आत अत्याचार असतो. आणि त्या महिलेला चांगले मोठे मुलं आहेत, तिला सुना वगैरे आहे आणि या वयामध्ये तिचा वय आहे का बरं अत्याचार सहन करण्याचं? नाहीये ना. त्यामुळे समाजातले असे खूप सारे घटक आहेत की ज्या मला असं वाटतं की ठीक आहे, मला असं वाटतं की मी वकील तर आहे पण माझ्याकडे शब्द आहेत आणि मग ते शब्द मला वाटतं की अंतर्मनात वाटतं की या शब्दावर मी लिहावं, ते विषयावर लिहावं आणि त्याचमुळे माझ्या कविता जास्त स्त्रीवादी आहेत. आणि मला असं वाटतं त्या मुख्य भावनांना मला आवाज देण्याचं भाग्य लागतं, हे मला खरोखर व्यक्त होणं पलीकडचं आहे. आज मी म्हणते की आज सगळ्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. मी ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रभावित झाले, पण मी स्वतःलाच माझं प्रेझेंट उदाहरण ठेवते. आज इतक्या कमी वयामध्ये जर मी तुमच्या समोर आहे तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींना माझी फॅमिली पण मला सपोर्ट करतेय. जर मलाच माझ्या फॅमिलीमध्ये म्हटलं असतं की काय करते तू, रिकामे काम नको करून सोडून दे, एक मेंटॅलिटी, फॅमिलीची मेंटॅलिटी असतं. पण मला असं वाटतं जर माझ्यासारखी फॅमिली कुठल्या मुलीला मिळाली. मला तर डॉक्टर व्हायचं होतं पण माझ्यामध्ये गुण बघून माझ्या दादा आणि तेव्हा म्हणजे ते थोडं कंडिशन व्हायचं होती अशी की बाबांचं जाणं आणि माझी एक्झाम मिस होणं आणि एक्झाम मिस होल्यानंतरही मी पास होणं. 12वी मध्ये पास म्हणजे एक्झाम मध्ये तरी पास होणारी मुलगी आहे, कारण मला बाकीचे मार्क्स चांगले होते आणि स्टार्टिंग पासून मी अभ्यासामध्ये हुशार असल्याने मला तो ग्रेस मार्कमुळे माझा जो 12वीचा विषय निघून गेला होता. पण दादाने मला वकील बनवलं. मला खरोखर त्यांना धन्यवाद म्हणावं वाटतं की मला समाजातील अंधारात आलेल्या विश्वाला थोड्यासा होईना न्यायाचा प्रकाश देण्याचं सौभाग्य मला लाभलं. खरोखर मला ते करून दाखवायचं आहे, कारण ते झाल्यानंतर LLM ला ऍडमिशन घेण्याचा प्रश्न होता. LLM ला ऍडमिशन घेताना खरंतर एक प्रश्न असतात, जनरली वकील ते क्रिमिनल साईडला जातात, कारण प्रॅक्टिस मध्ये क्रिमिनल खूप महत्वाचं असतं. पण मी तो विषय न ठेवला. इन फ्युचर मध्ये सुद्धा मला क्रिमिनलचं काम असतं, पण क्रिमिनल विषय न घेता ह्युमन राईट्स मध्ये मानवाधिकारासाठी काम करता यावं याच्यासाठी मी ह्युमन राईट्सचा टॉपिक घेतला. जनरली ह्युमन राईट्सचा टॉपिक युनिव्हर्सिटीमध्ये घेणारी मी एकमेव मुलगी होती. कॉलेजमध्ये कुठलाही सिलेबस अवेलेबल नसताना मी आज युनिव्हर्सिटीमध्ये ह्युमन राईट्सची टॉपर स्टुडंट आहे. आणि खूप की ह्युमन राईट्स हा एक
रिसर्च पण खूप मी सध्या हाती घेतलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे जे आर्टिकल्स असतात माझे जनरली लेडीजवर लिहिलेले आर्टिकल्स असो किंवा तर माझं लिखाणाचा मेन उद्देश असतो की त्या माध्यमातून कुठलीही प्रसिद्धी नाही मला अपेक्षित नाही कुठली प्रसिद्धी, फक्त तो जो वंचित आवाज आहे, न्याय हक्काचा किनार आहे, मला ती न्याय हक्काची किनार मिळून पाहिजे होती. आणि माझ्या बाबांनी जे मला संस्कार दिले त्या संस्कारापासून मला नेहमी वाटतं माझ्या बाबांनी मला कसं रोखून ठेवलं नाही. 12वी असतानाच बाबांची डेथ झाली. माझ्या बाबांनी मी जे म्हटलं ते दिलं आणि भावाने सुद्धा ते केलं. त्यामुळे स्वाभाविक विचारामध्ये मला स्वातंत्र्य प्राप्त मिळालं आणि ते स्वातंत्र्य प्रत्येक मुलींना मिळावं असं मला वाटतं. काव्याला तिथं जन्म हिसकावून घेतलं जातं. तिला नाही वाटत का काही उंच बऱ्यापैकी तिच्या स्वप्न असतात, तिलाही भावना असतात. मग मुलगी आहे की तिनं काय पाप केलं, मला हा प्रश्न समाजाला विचारावासा वाटतो. तर समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा नसत्या तर कदाचित मी या विषयावर कधीच कविता केली नसती किंवा जे काही आतापर्यंत ज्येष्ठ साहित्यिक आतापर्यंत लिहून गेले त्या साहित्यिकांनी त्या स्त्रियांच्या बद्दल लिहिलं नसतं. कुठेतरी हे परिस्थिती बदलावी आणि कुठल्याही लेखिकेला कुठल्याही कवितेला त्या टॉपिकवर पुन्हा पुन्हा लिहिण्याचं काम नाही करावं माझी अगदी मनापासून इच्छा आहे. कारण बघा मला नेहमी म्हटलं जातं की तो स्त्रियांबद्दल खूप लिहिते आणि खूप टोकाची भूमिका घेते. काय का मुलींना खूप हे करतायत ते करतायत या लोकांना त्या हे काय. मी त्यांना सरळ म्हणते मॅडम फक्त 25% मुली असतील त्या 75% मुलींचं 75% स्त्रियांचं काय असतं याचं तुम्ही मला सांगा. कारण त्यांचा आवाज कसा कुठल्या जातो. रोजच्या वेदना त्यांना झेलाव्या लागतात, रोजची मारपीट त्यांना झेलावी लागते आणि ह्या वेदना आपण न पाहत नाही. कारण आपण जनरली त्या वादामध्ये खूप एक लाईन झाला, लाईनचं मॅटर घेणं, लाईनवर बोलणं आणि त्याच्याकडे फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणार मी तर त्याकडे बघत नाही. त्यामुळे हे सगळे विचार मी जनरली कवितेमध्ये मानत आले आणि त्या कवितेचा प्रवास या प्रवासामध्ये तर खूप माणसं आहेत, खूप माझे आपुलकीचे माणसं आहेत की ज्यांनी मला सपोर्ट केला. त्यामध्ये हनुमंत चांदपुरे सर आणि आणखी एक रवी दादा आहे तिथं. सर मला रवी दादा दिसते. अच्छा, तर रवी दादा आणि मोठे सर आमचं तिघांचं कॉम्बिनेशन असं आहे की पहिलं पुस्तक माझं पण आणि पहिलं पुस्तक मीरा प्रकाशनचं पण. त्यामुळे ISBN काय हा आमचा नेहमीचा मुद्दा होता. तर मी त्यांना म्हणाले सर ISBN मग मी इन्फॉर्मेशन करायची, रवी दादांना शेअर करायची आणि नंतर मग सरांनी सांगितली. मला कोटे सराबद्दल एक जास्त म्हणजे कुठलीही व्यक्ती त्याबद्दल विचार करू शकते की एवढं मोठे व्यक्तिमत्व असताना इतकं सामान्य जीवन कसं काय जगत असते. कुठलाही अहंकार नाही, कुठल्याही त्या म्हणजे मी इतकी छोटी असताना मॅडम रिस्पेक्टफुल बोलणं किंवा हेच भावना प्रत्येकामध्ये असणं मला त्यांचा नम्रपणा खूप आवडला. खरं तर ती माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावासारखी आहे व्यक्ती आणि माझ्या वडीलसारखी व्यक्ती आहे. मी याबद्दल तरी सगळ्यांचे सदैव ऋणी राहणार आहे आणि मला चांगलं वाटलं की एक आयुष्यामध्ये इतकी चांगली व्यक्ती मिळाली की त्या व्यक्तीमुळे मला जी मान्यवर मी टीव्हीवर बघितले त्या मान्यवरांच्या कविता मी पाहिल्या, त्यांच्या गझल पाहिल्या, त्यांना आदर्श मानला, ती सगळी मान्यवर माझ्या समोर आहे, इथे बसलेली आहे. खरोखर इट्स अ ग्रेट सरप्राईज फॉर मी. मी विचार आता केला की हे सगळे मंडळी मला इथे मिळतील. त्यामुळे माझ्या प्रवासाला दिलेली तुम्ही सुंदर सुरुवात मी खरोखर खूप 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 आभारी आहे आपल्या सर्वांची की आपण माझं भरभरून कौतुक केलं. आभारी आहे माझ्या फॅमिलीची आणि सगळ्यात महत्वाचं आहे आभारी आहे कोटे सरांची. मी मंगल कामना करते की त्यांचं मीरा प्रकाशन नक्कीच मोठ्या उत्सुकतेने बघायला घेऊ आणि त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभो, त्यांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण हो असे मनापासून शुभेच्छा देते आणि सदैव त्यांचे ऋण जाणं पसंत करेन. धन्यवाद. धन्यवाद विशाखाताई. वकिली व्यवसायात असल्यामुळे स्त्रियांवरील अत्याचार खूप जवळून आपल्यापेक्षा तर सर्वसामान्य लोकांपेक्षा खूप जवळून त्यांनी बघितले आणि त्यामुळे आपण पाहतो त्यापेक्षा 75% स्त्रिया कशा सफल होतात किंवा त्यांची घुसमट कशी होते हे त्यांना जास्त मला वाटतं माहिती आहे आणि खूप छान आपण आपले शब्द व्यक्त केले. आता कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलप्रमाणे मला सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून झाल्या आहेत. त्यामुळे शेवटचं जे अध्यक्षीय भाषण आहे त्यासाठी आम्ही शाहीर सुरेश कुमार वैराळकर सर, माननीय शाहीर सुरेश कुमार
बेलाळकर सर यांना आमंत्रित करते. आपण भाग्यवान आहोत की आपण आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी बेलाळकर सरांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलं आहे. त्यांची थोडक्यात ओळख कशी आहे? नवनिर्मित लसीकरणच्या सल्लापत्रक या सकाळच्या पत्रकाद्वारे शालेय कार्यक्रमाचे सादरीकरण ते करत असतात. राष्ट्रसेवादल कलापथक मालेगाव कलावंत आणि संचालक म्हणून सहभाग. युवक दिनातही मालेगाव तर्फे आयोजित विविध एकांकिका स्पर्धांचे परीक्षक म्हणून सहभाग आहे. श्री जगदे भक्तांकडे श्री यशवंत दत्त आणि श्री अनिल कुमार यांच्यासोबत त्यांनी परीक्षक म्हणून त्यांचा सहभाग असतो. गजल सम्राट सुरेश भट यांच्यासोबत त्यांनी स्वतः सादर केलेल्या रंग माझा वेगळा आणि वेगळा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सरांनी केले आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक व सूत्रसंचालक व मुलाखतकार म्हणून त्याचा सहभाग होता. सुरेश भट गजल मंचचे संस्थापक अध्यक्ष या तरुण गजलकारांचा सहभाग असलेल्या मराठी गजल मुशायऱ्यांचे राज्यभर नियमित सादरीकरण व सूत्रसंचालन ते करत असतात. मराठी रंगभूमी आणि लोककला विशेषतः तमाशा आणि गझल हे विशेष जिव्हाळ्याचे विषय त्यांचे आहेत. तर मी सर्वांना विनंती करते की अध्यक्षपदाची तुला आपण तुझ्या छान पद्धतीने सांभाळली तर आपल्या मनावर थोडक्यात व्यक्त करत आहे. धन्यवाद. खरं म्हणजे मला बसून बोलायला हरकत नाही अशी सूचना आली होती आणि त्याच्यामुळे 70 वर्षाचा असतो तरी कुमार आहे हे सिद्ध करण्याची मला संधी मिळाली नसते म्हणून मी त्या सूचनेचा नम्रपणे अनादर करून मी उभं राहूनच बोलण्याचं ठरवलंय. माझ्या आधीच्या माझ्या नंतरच्या पिढ्यांमधील तमाम मातांना त्यांच्या मातृत्व सामर्थ्याची जाणीव करून देणाऱ्या क्रांतिमुखी माता सावित्रीबाई, मी ज्यांचा नितांत आदर करतो अशी बरीच व्यक्तिमत्व इथे आहेत. मंचावर आहेत, समोर आहेत. आदरणीय सर आहेत, डॉक्टर संतोष कोटे आज नव्याने एका परिचय झाला. बालाजी सुतार ह्या आजच्या पिढीचे अतिशय सशक्त असे लेखक असे मी यांना मानतो. ते बालाजी सुतार, माझी कन्या शशी रमा, एक सशक्त कवी हनुमंत चांगोळे, डॉक्टर सुभाष गवाई हिच्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतोय, ॲडव्होकेट विशाखा बोरकर. माझी गेल्या 40 वर्षापासूनचे बांधकाम व्यवसायात असले तरीही रसिकता जपून ज्यांनी ठेवली आहे आणि मराठी माणूस सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवसाय करतो हे ज्यांनी सिद्ध केलेलं आहे असे माझे मित्र विनायक कुलकर्णी, राजू कुलकर्णी यांचं लोकांना आंतरराष्ट्रीय म्हणजे ज्यांच्या रेषा ह्या कविते इतक्याच सशक्तपणे बोलतात असे माझे ज्येष्ठ मित्र श्रीधरजी अंबोरे. एका अख्ख्या पिढीला, तरुणांच्या पिढीला आपल्या कवेत घेणे सोपं नसते. मी असं म्हणतो की राजेश खन्ना इतकेच ज्यांची लोकप्रियता या महाराष्ट्रातल्या मराठी जाणणाऱ्या पोरांमध्ये होती ते माझे मित्र सुभाष शिरोळकर, दिवाकर त्यांच्या पत्नी सुगंधाताई शिरोळकर, मावळी प्रकाशनचे डॉक्टर सुभाष गवाई यांनी घेतलेले आहे, डॉक्टर रवी बोरा, दीपा देशमुख, उमेश दळवी माझे मित्र इथे आहेत, अजून बरेच मान्यवर बनलेले आहेत. मी गोळाबरी जशी करत त्याची की केवळ वय ही एक बाब वगळता सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा मोठी असलेले सर्व रसिक मान्यवर आपल्या सर्वांना मी मनाचा उदय करतो आणि या समारंभाचा अध्यक्ष या नात्याने बंदिस्त रूढीच्या बैठ्यातून या विशाखा बोरकर लिखित आणि मीरा प्रकाशनांनी सिद्ध केलेल्या काव्य संग्रहाचं प्रकाशन झालं असं अधिकृतपणे जाहीर करतो या समारंभाचा अध्यक्ष या नात्याने. आणि ह्याच निमित्ताने कवयित्री विशाखा
आणि मीरा प्रकाशन यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे दोघांचाही. अधिकाधिक त्यांना लेखनाची प्रेरणा मिळो, त्यांच्याकडे अधिकाधिक चांगली दर्जेदार पुस्तके यांच्याकडून प्रकाशित होत यासाठी मी शुभेच्छा देतो. विशेष शुभेच्छा देतो की आपल्या डॉक्टर या व्यवसायाच्या व्यतिरिक्त कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात ज्यांनी फार मोठं नाव कमवलेलं आहे अशी फार मोठी त्यांची मानलेली मान्यवरांची आपल्या महाराष्ट्रात आहे. डॉक्टर जब्बार पटेल असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, डॉक्टर मोहन आकाशे असतील, अगदी डॉक्टर तुमचे आले आपले कुठले डॉक्टर अमृत बोले आहेतच. असे अनेक डॉक्टर यांनी फार मोठी कर्तबगारी आपल्या डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्राच्या बाह्य याच्यामध्ये गाजवलेली आहे. अशा डॉक्टरांच्या मानधीमध्ये एका डॉक्टरांची अगदी भर पडेल यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि खरं म्हणजे असं आहे की अध्यक्ष पदासाठीचे जे काही मान्य निकष आहेत त्या निकषांमध्ये मी बसतो असा माझा गैरसमज नाही आहे. त्याच्यासाठी माणूस विद्वान असावा लागतो, बरेचशी काहीतरी त्याची म्हणजे प्रकाशन समारंभ आहे म्हणून त्याची काहीतरी बरीचशी पुस्तकं प्रकाशित झालेली असावी लागतात. कदाचित म्हणजे नावामध्ये प्रा म्हणजे प्राध्यापक डॉक्टर असं असलं तर ते अधिक चांगलं असते. असे जे काही सगळे रोग निकष आहेत ह्या निकषात कुठल्याही प्रकारे न बसणारा मी अध्यक्ष आहे. पण मला असं वाटतं कमीत कमी की एक निकष बाकी मी नक्की पूर्ण करतो आणि तो कुठल्याही गोष्टीसाठी सिद्ध असा निकष आहे तो म्हणजे मी पुणेकर आहे. मूळचं जरी नसलो तरी मी 40 वर्षापूर्वी जेव्हा पुण्यात आलो त्याच्या फार थोड्याच दिवसात मला अशी जाणीव झाली की जगातल्या कुठल्याही विषयावर अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार मला प्राप्त झालेला आहे. आता मी आवाज सगळा राहतो जेव्हा पूर्वी पुणे असं म्हटलं जाते तर काही लोकांचं असं त्यातही म्हणणं आहे की बाबा खरं पुणे कोणतं म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट लष्कर की सीमा यहाँ से आरंभ होती है अशी पाटी जिथे आहे त्याच्या पलीकडचं पुणे हे पुणे नाही असे पूर्वी म्हटलं जायचं. काही लोक असे म्हणतात किंवा शनिवारवाडा जो प्रकट आहे त्याच्या आतलं जे पुणे आहे